the Lord. Praise the देवाला Lord. धन्यवाद. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये असणं नेहमीच चांगलं. Amen. आमेन. Next month is Christmas. पुढच्या महिन्यामध्ये नाताळ आहे. I hope all of you are preparing yourselves for Christmas. माझी अशी आशा आहे की तुम्ही सर्वजण तयारी करायला लागलेली असाल नाताळची. Amen. आमेन. Because Christmas कारण is नाताळ real joy. नाताळ खरा आनंद आहे. Amen. आमेन. Because it shows that God so loved the world. कारण की त्यावरनं दिसतं की देवाने जगावर एवढं प्रेम केलं. Amen. आमेन. No faith, no hammer. विश्वास नाही, हतोडा नाही. No faith, no hammer. विश्वास नाही, हतोडा नाही. We'll open our Bibles to Hebrews chapter 11 verse 7. इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला काढूया सर्वांनी. By faith Noah, being warned of God of things not seen as yet, moved with fear, prepared an ark to the saving of his house, by the which he condemned the world and became heir of the righteousness which is by faith. इब्रिकरास पत्र 11वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन म्हणतं, विश्वासाने नोहाने ज्या गोष्टी अजूनपर्यंत कोणी पाहिल्या नव्हत्या त्याविषयी देवाकडून सूचना मिळाल्यावर भय धरून आपल्या घराण्याच्या तारणासाठी तारू तयार केले. तेणे करून त्याने जग दंडपात्र ठरवले आणि विश्वासाने जे न्यायीपण आहे त्याचा तो वतनदार झाला. Amen. आमेन. If there is no faith, there is no hammer. विश्वास नसेल तर मग हतोडाही नसतो. In other words, दुसऱ्या शब्दात Noah had to build the ark. नोहाला तारू बांधावं लागलं And to build the ark, he had to use the hammer. आणि तारू बांधायला त्याला तो हतोडा किंवा हतोडी वापरावी लागली. But if you don't have faith, पण आपल्याकडे जर विश्वासच नसेल you cannot use the hammer. तर आपण हतोडी वापरू शकत नाही ना, कारण आपल्यात विश्वासच नाहीये. If there is no belief, आपल्यामध्ये जर देवावरचा भरोसा, देवावरचा विश्वास या गोष्टीच नाहीयेत there is no building. तर मग आपण काही बांधू शकणार नाहीये. If there is no trust, आपल्यामध्ये देवावरचा भरोसा नाही, विश्वास नाही, then there is no tool in your hand. तर मग पुढचं काम होऊ शकत नाही. याचा अर्थ तुमच्या हातामध्ये हत्यार नाही. Amen. आमेन. Because faith is what picks up the hammer. कारण विश्वास ती हतोडी हातात घेत आहे. विश्वास त्या हतोडीला हातात घेतो Obedience is what swings it. आणि आज्ञापालन त्या हतोडीला ऍक्शन मध्ये आणतो. Because here we see all these things. कारण इथे या सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. In verse 7 it says, by faith 7व्या वचनात लिहिलंय, विश्वासाने he moved with fear. तो भयानं पुढे गेला. That speaks about obedience. त्यात आज्ञापालन कळून येतं की विश्वासाने तो भयाने पुढे गेला म्हणजे आज्ञापालनात होता तो. See? And so faith picks up the hammer. तर विश्वास हातात हतोडी घेतो, Obedience swings the hammer. आज्ञापालन त्या हतोडीला फिरवतो किंवा ऍक्शन मध्ये आणतो. Amen. आमेन. You cannot build what you don't believe in. ज्याच्यावर तुझा विश्वासच नाहीये ते तू बांधू शकत नाहीस. You'll never swing a hammer if you don't believe. आणि तू विश्वासच ठेवत नाहीयेस तर तुला ती हतोडी हातात घेऊन ऍक्शन करताच येणार नाही. टू बिगिन विथ तुझा विश्वासच नाहीये. So when we say no faith, no hammer, तर जेव्हा आपण असं वाक्य बोलतो की विश्वास नाही तर हतोडी नाही, we mean this, याचा अर्थ असा आहे that you can't obey God. की तुम्हाला देवाचा आज्ञापालन करता येणार नाही. In other words, you cannot use the hammer म्हणजे दुसऱ्या शब्दात तुम्ही ती हतोडी वापरू शकणार नाही until you believe God, जोर तुम्ही देवावरती ठाम विश्वास ठेवत नाही until you have faith in आणि God. जोर तुमचा देवावर खरा पुरा विश्वास बसत नाही, तुम्ही विश्वास ठेवत नाही. खाली बिलीवर खुद को बुलाने में कुछ मजा नहीं बेटा. Because faith is the foundation of your swinging. कारण विश्वास तुझ्या त्या ऍक्शनचा पाया आहे. Faith is your foundation. विश्वास तू हतोडी उचलून जी ऍक्शन घेतो त्याचा पाया आहे. Obedience is the construction. आणि आज्ञापालन बांधणी आहे, कन्स्ट्रक्शन आहे. But faith is the foundation विश्वास पाया आहे of your building. तुझ्या त्या इमारतीचा. Because faith believes in the word of God. कारण विश्वास देवाच्या शब्दावर विश्वास ठेवतो ना. Without word there is no faith. देवाच्या शब्दाशिवाय विश्वास नाही. Without faith there is no obedience. विश्वासाशिवाय आज्ञापालन नाही. And without obedience there is no ark. आणि आज्ञापालनाशिवाय तारू बांधून होणार नाही. Amen. हे एकात एक अडकलेलं आहे. मी एक करीन आणि दुसरं नाही असं होतच नाही. Because obedience builds on faith. कारण की आज्ञापालन विश्वासावरच इमारत बांधतं. But yet तरी faith needs to listen to the instruction. त्या विश्वासानं दिलेलं मार्गदर्शन
ऐकावं लागतं. Faith listens to the instruction from the word of God. आणि विश्वास देवाच्या शब्दातनं आलेल्या मार्गदर्शनाचं ऐकतो. That's why Bible says faith comes by hearing and hearing of the word of God. आणि म्हणून बायबल म्हणतं ना की देवाचा विश्वास वचन ऐकून, देवाचं वचन ऐकून देवाचा विश्वास आपल्यात येतो. And obedience makes it to happen. आणि आज्ञा पालन ते सगळं घडवून आणतं. So without faith, तर विश्वासाशिवाय your hammer sits still. तुझी हतोडी तशीच शांत बसून राहील. Faith makes the hammer to swing. विश्वास त्या हतोडीला ऍक्शन मध्ये आणेल. And without obedience, आज्ञा पालनाशिवाय your faith will always stay silent. तुझा विश्वास नेहमी शांत बसून राहील. Amen. आमेन. But when faith believes पण विश्वास जेव्हा विश्वास ठेवतो, भरोसा ठेवतो, and obedience when it builds, आणि आज्ञा पालन जेव्हा ती इमारत बांधायला घेतं, miracles start happening. मग चमत्कार घडायला लागतात. पहिली गोष्ट नेहमीच पहिली करावी लागते बेटा. Praise God. शेवटच्या वरती पोचायला पहिलं मी करणारच नाही असं म्हणून चालत नाही. Because faith gives purpose to that hammer. कारण विश्वास त्या हतोडीला संकल्प देतोय. आमेन. That's why it starts with by faith Noah. आणि म्हणून सुरुवात कशी झाली आहे? विश्वासाने. त्या वचनाची सुरुवात कशी झाली? इब्री 11:7 विश्वासाने नोहाने. So obedience gives power to the swing. आज्ञापालन त्या ऍक्शनला सामर्थ्य देतं. God said, ते बोला Noah, नोहा build an ark. तू तारू बांध. Noah said, yes Lord. नोहा म्हणाला हो प्रभू. See, the word came first. म्हणजे पहा पहिला शब्द आला. The word came first to Noah. पहिला देवाचा शब्द नोहाकडे आला. Noah had to believe that word that came from God. आणि नोहाला त्या शब्दावर विश्वास ठेवावा लागला की जो शब्द देवाकडून आला. And that belief, आणि तो जो त्याचा भरोसा, that is faith. त्याला विश्वास म्हणतात. That is faith. त्यालाच विश्वास म्हणतात. Amen. नुसता माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे, करायचं काही नाही असं नाही होत. विश्वास आहे तो पुढचंही सुरू करा. And so after Noah believed, आणि नोहाने विश्वास ठेवल्यावर then Noah picked up the hammer. मग नोहाने काय केलं? हातात हातोडी घेतली. Then Noah picked up the planks. आणि मग हातामध्ये नोहाने त्या सगळ्या पाट्या, लाकूड उचललं. Then he picked up the nails. आणि मग खेळ घेतले. And that's obedience. त्याला आज्ञापालन म्हणतात. You have to complete the sequence. आणि तुम्हाला तो क्रम पूर्ण करावा लागेल ना बेटा. Amen. आमेन. And so Noah built an ark तर नोहाने तारू बांधलं. even before it ever rained. पाऊस तोवर कधीही पडलेला नव्हता त्याही अवस्थेत बांधलं. That is faith moving. त्याला विश्वास कार्यरत असलेला म्हणायला पाहिजे. क्रियाशील विश्वास की तोवर पाऊसच पडला नव्हता कधीही आणि ह्याने तर तारू बांधलं. Faith is doing what you don't see. विश्वास म्हणजे असं काहीतरी करणं जे तुला दिसत नाहीये But you believe. पण तुझा विश्वास Because God spoke. कारण देव बोललाय माझा विश्वास आहे. सगळं काही दिसल्यावर करणं त्यात मजा नाही. आपण विश्वासू आहे. विश्वास ठेवा, करायला सुरुवात करा. And when faith builds up picks up the hammer, आणि विश्वास जेव्हा हतोडी हातात घेतो, the world will never understand you. जगाला ते कळणार नाही. जग तुला समजून घेणार नाही. जग तुला वेड्यात काढेल. जग काही बोलेल. Because you have heard the word. कारण देवाचा शब्द तुझ्याकडे आलाय ना, त्यांना नाही मिळालेला, तुला मिळालाय. गॉड हॅज स्पोकन टू यू, नॉट टू देम. And what did Noah do? आणि नोहाने काय केलं? He built salvation for his family. नोहाने आपल्या स्वतःच्या फॅमिलीसाठी तारण बांधलं. When did he build कधी the कधी ark? कधी तारू बांधलं? Before the storm came. वादळ येण्या अगोदर त्याने तारू बांधलं. That is faith. त्याला विश्वास म्हणतात. You have to start with faith, continue in faith, तुम्ही विश्वासाने सुरुवात करायची, विश्वासात सातत्याने राहायचं and continue obeying on that faith. आणि त्या विश्वासावर आज्ञापालन करत राहायचं. See, he built on hope while people laughed. त्याने आशेवर बांधलं. लोक हसत होती त्याला की काय काय वेडा माणूस आहे, पागल आदमी आहे, पावसाचा काही एक थेंब नाही, पाऊस कोणाला माहित नाही आणि हा तारू बांधतो. But what kept him moving? पण नोहा मात्र कशामुळे पुढे पुढे जात राहिला? Not obedience, आज्ञापालन नाही, but faith. विश्वास. पहिला विश्वास. Say, आपल्याला बिलीवर म्हणतात. moving is obedience, पुढे जाणं आज्ञापालन आहे, but keeping on believing is faith. पण विश्वास ठेवत जगणं हाच खरा विश्वास आहे. If he had no faith, जर त्याच्याकडे विश्वास नसता he would have no reason to pick up that तर hammer. त्याच्याकडे कारणच नसतं ती हातोडी हातात घ्यायचं. It is faith that helps you to pick up the hammer to build the ark. विश्वास तुम्हाला मदत करत असतो की हातात हातोडी घे, कुछ करने लग, शुरू कर, प्रभू बोला है. Say,
Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? If he didn't obey, आणि जर त्याने आज्ञापालन नसतं केलं his family wouldn't have been saved. तर त्याच्या फॅमिलीचं तारण झालं नसतं. Faith told him why he has to do it. विश्वासाने त्याला हे सांगितलं की तुला हे सगळं का करावं लागणार आहे, कारण ह्याच्यावर बरंच काय अवलंबून आहे, ह्याच्यावर तुझ्या फॅमिलीचं पण बरंच काय अवलंबून आहे. Amen. Amen. And obedience showed how he has to do it. आणि आज्ञा पालनाने त्याला दाखवलं, आ तुझे सिखाता और दिखाता हूं कैसे करना है. Faith shows why, obedience shows how. विश्वास हे दाखवतो की का करायचं, आणि आज्ञापालन हे सांगतं की कसं करायचं. See, you cannot just have why, फक्त काय करायचं एवढं पुरेसं नाही, you need to add how to. काय करायचं हे समजून घेऊन ते कसं करायचं हेही शिकलं पाहिजे. You cannot start with how. आणि कसं करायचं यांनी सुरुवात होत नाही, पहिलं काय करायचं तेही माहित You should असलं know पाहिजे. why. पहिलं काय करायचं ते माहित असलं पाहिजे, मग कसं करायचं तो शिकवतो. So faith always starts first. तर विश्वास नेहमी पहिलाच सुरू होतो. Imagine a builder who gets a blueprint, कल्पना करा, एखादा बिल्डर आहे, त्याला ब्लूप्रिंट मिळाला, प्लॅन मिळाला, but he doesn't believe it will work. पण त्याचा विश्वासच नाहीये की ह्या प्लॅन नुरूप काम होईल. He will never build that house. मग कधीच तो ते घर बांधणार नाही, इमारत बांधणार नाही, कारण त्याचा विश्वासच नाहीये. First he has the blueprint. पहिलं त्याच्याकडे ती ब्लूप्रिंट म्हणजे प्लॅन असतो, That blueprint is faith. आणि ती ब्लूप्रिंट म्हणजे विश्वास. If you don't have the why, how can you build the house? तुझ्याकडे काय करायचंय हेच जर नाहीये तर तू ते करणार कसं The आहे? word of God is a blueprint for you. देवाचा शब्द तुझ्यासाठी ते प्लॅनिंग, ते ब्लूप्रिंट आहे. Once you get the blueprint, आणि एकदा तुला ते ब्लूप्रिंट मिळालं, you start building it. मग तू त्याच्यावरती बांधायला सुरुवात करणार. Amen. आमेन. Because you should know कारण तुला कळलं पाहिजे that the plan is right. योजना बरोबर आहे, प्लॅन बरोबर आहे. Once you are sure of the plan, आणि एकदा का तुला तो प्लॅन बरोबर कळला, खात्री झाली की ब्लूप्रिंट सही आई आहे, प्लॅनिंग एकदम बरोबर आहे, the hammer strikes right. मग हतोडी बरोबर चाल घेते You get power to hammer the nails. आणि सामर्थ्य मिळतं खिळे ठोकायला. Say, Amen. आमेन. Because that hammer is obedience. कारण ती हतोडी आज्ञा पालन आहे. The hammer is obedience. हतोडी आज्ञा पालन आहे. It's the action that brings the plan to life. ती क्रिया त्या प्लॅनला सजीव करते. You can have the most beautiful blueprint in the world. आणि अख्ख्या जगातलं सगळ्यात सुंदर असं ब्लूप्रिंट आणि प्लॅन तुमच्या हातात असेल, सँक्शन होऊन आलेला, But if you never pick up the hammer, जर तुम्ही हातोडीच उचलली नाही पुढचं बांधकाम करायला, you will still stay under the tree. तर तू झाडाखालीच राहणार आहेस ना. कारण तुझा आला PCMC कडनं प्लॅन आला, सँक्शन झालं, सगळं झालं, अरे बाबा बांधायला लाग ना. मग आता नाही, माझा विश्वासच नाही, मग बसा झाडाखाली. Having the blueprint doesn't mean having a house. हातात ब्लूप्रिंट आली म्हणजे माझं घर झालं असं नसतं ना. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. So faith should be followed up with obedience. तर विश्वासाच्या मागे आज्ञा पालन पाहिजे. Amen. You can read the Bible, तुम्ही बायबल वाचू शकता, hear God's word every Sunday, Monday, Saturday, कदाचित देवाचं वचन पण तुम्ही दर शनिवार, रविवार, सोमवार ऐकत असाल, and you may even shout amen. आणि ओरडत पण असाल आमेन, हालेलुया म्हणून. But if you never obey, पण जर तुम्ही आज्ञा पालन नाही केलं, you will never walk in what you believed. तर कधीच तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवलाय, जो काही विश्वास ठेवलाय त्यावर चालणार नाही. Amen. आमेन. No faith, विश्वास नाही no hammer. तर हातात हातोडी नाही. No hammer, हातात हातोडी नाही, no ark. तारू नाही. No ark, तारू नाही, no salvation. तुझं आणि फॅमिलीचं तारण नाही. कळलं? हे अडकलेलं आहे का ते? Say, no ark, no safety. तारू नाही, संरक्षण नाही. But it all starts with faith. पण सगळ्याची सुरुवात विश्वासावर होते. Faith is like hearing the music in your heart. आणि विश्वास म्हणजे हृदयामध्ये तू ते संगीत ऐकणं आहे. Obedience is playing the notes. आणि आज्ञा पालन त्या नोट्स, त्या कॉर्ड्स वाजवणं आहे. ए शार्प, सी शार्प, डी मायनर, ऑल दॅट. Amen. आमेन. If you only hear the song जर तुम्ही फक्त गाणं ऐकलं but never play, पण वाजवलंच नाही, no one will hear तर कोणाला ऐकू येणार नाही. what God has placed inside your heart. कोणाला ऐकूच येणार नाही ना देवाने तुझ्या हृदयाच्या आत काय टाकलंय, है ना? Amen. हो की नाही? You have a song in your heart, तुझ्या हृदयामध्ये गाणं आहे, but you have to play it. पण तुला ते वाजवावं लागेल ना. Playing is obedience. आणि ते वाजवणं
आज्ञापालन आहे. Amen. Amen. And so faith is the sound तर विश्वास तो नाद आहे and obedience is the song आणि आज्ञापालन ते गीत आहे that people hear. जे लोक ऐकतात. Amen. आमेन. आमेन. You can never bless others तुम्ही इतरांना तोवर आशीर्वाद देऊ शकणार नाही if your faith never becomes sound. जर तुझा विश्वास त्या नादात बदलला नाही तर तू कधी इतर लोकांना आशीर्वाद देऊ शकणार नाही. Faith always hears the melody. विश्वास नेहमी ते संगीत ऐकतो. Amen. आमेन. मेलडी ऐकतो. And obedience makes it into ministry. आणि आज्ञापालन त्याला मिनिस्ट्रीत बदलतो, सेवेत बदलतो. Say, आमेन. how faith and obedience work together? विश्वास आणि आज्ञापालन एकत्र कसं काम करतात? Some will ask which is important. आता काही लोक विचारतील यातलं महत्वाचं काय आहे पास्टर? You always need a gate to enter in, isn't it? आणि आपल्याला नेहमी द्वार पाहिजे ना, आतमध्ये प्रवेश करायला द्वार तर पाहिजे ना. So faith is that door. तर विश्वास ते द्वार म्हणजे दार आहे. In fact, both are important. आणि उलटपक्षी दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. Faith and obedience are like two legs आणि walking, विश्वास आणि आज्ञापालन हे दोन पाय आहेत चालणारे. walking the same road. त्याच रस्त्यावर चालणारे पाय आहेत हे दोन. Amen. आमेन. Because if one stops, कारण एक जर थांबला the journey stops. तर मग प्रवास थांबतो. So you need both. मग दोन्ही पाय लागतात. Because both will take you to your कारण ते destination. दोन्ही पाय चालून तुला तुझ्या मुक्कामापर्यंत नेणार आहेत. Faith and obedience will take you to your destination. विश्वास आणि आज्ञापालन तुला तुझ्या मुक्कामापर्यंत पोहोचवणार. Only faith cannot take you to your destination. फक्त विश्वास तुला तुझ्या मुक्कामापर्यंत नेऊ नाही शकत. Faith without obedience आज्ञापालनाशिवायचा विश्वास is like belief with no movement. म्हणजे असा विश्वास आहे की ज्याच्यात क्रियाच नाहीये. Say, क्रिया तर करायला पाहिजे का नाही? moving forward is obedience. पुढे जाणं म्हणजे आज्ञापालन आहे. Believing on the road is faith. रस्त्यावर विश्वास ठेवणं हा विश्वास आहे. And obedience without faith, आणि विश्वासाशिवायचं आज्ञापालन it is work with no power. अशी क्रिया आहे ज्या क्रियेत दम नाही, ज्या You are- क्रियेत सामर्थ्यच नाही. You are doing something which nobody told you to do. आणि तुम्ही असं काहीतरी हातात करायला घेतले की जे तुम्हाला करायला कोणी सांगितलंच नव्हतं. Amen. आमेन. Praise God. आमेन. नीट आहे का पास्टरांचे शब्द? फार घन अर्थ असतो त्याच्यात. Faith says God will do it. विश्वास काय म्हणतो? देव करेल, प्रभू करेगा. And obedience says, आज्ञापालन म्हणतं I will do my part. मी माझी भूमिका बजवी. Say, obedience says, I आज्ञापालन will do काय my म्हणतं? part. नाही पण माझी पण भूमिका आहे, ती भूमिका मी करीन. And together they bring heaven and earth into agreement. आणि एकत्र ते स्वर्ग पृथ्वीला सहमतावर आणतात. Praise God. विश्वास आणि आज्ञापालन एकत्र स्वर्गाला आणि पृथ्वीला सहमतावर आणतात. See, God has given many promises in the Bible. देवाने बायबलमध्ये अगणित अभिवचनं दिलेली आहेत. It is faith who makes you to trust in the promises of God. विश्वास तुम्हाला देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवायला लावतो. Amen. आमेन. And obedience is taking the next step. आणि आज्ञापालन म्हणजे तुम्ही पुढचं पाऊल उचलणं. See, we are talking about a man who built what had never been built ever before. आपण अशा माणसाविषयी बोलतोय की ज्या माणसाने असं काहीतरी बांधलं जे पृथ्वीच्या इतिहासात कधी कोणी बांधलेलं नव्हतं. He had never seen a storm, he had never seen rain. त्या नोहाने कधी वादळ पाहिलं नाही. त्याला पाऊस कशाला म्हणतात माहित नाही. त्याने पाऊस कधी पाहिलेला नाही. A storm that they had never seen before. असं वादळ की जे त्यांनी कधी अगोदर पाहिलेलंच नाहीये. And he had to have faith on the word that never had been proven. तरी आलेल्या शब्दावर विश्वास ठेवणं की जो शब्द अजून सिद्ध नाही झालेला. Say, that word has never been proven तो by शब्द man. अजून सिद्ध झालेला नाहीये. But God said it, I will believe. पण ते बोललाय मी विश्वास ठेवीन. I have not seen it in anybody's life. मी कुणाच्याही जीवनात अजून पाहिलेलं नाही. This kind of healing, अशा पद्धतीचं आरोग्य, this kind of blessing. अशा पद्धतीचा आशीर्वाद. But since God said it, देव बोललाय I will apply faith there. म्हणून मी तिथे विश्वास वापरीन कारण देव बोललाय. Amen. आमेन. हालेलुया. See, Noah didn't have a radar in those times. बघा नोहाकडे काही त्या काळात रडार वगैरे नव्हतं. He never had weather apps. आणि त्या काळामध्ये हवामान खात्याचे सुद्धा काही ऍप्स नव्हते हवामान सांगायला. No storm warnings. आणि वादळाची काही अगोदर सूचना दिली जायची नाही. आता तर मोबाईलवर सगळं दिसतंय. But पण he had a word from God. देवाकडनं शब्द आला ना. सबसे बडा ऍप In आणि fact, सगळ्यात मोठं खातं. today the weather report says it will rain and you should believe it will never rain. उलटपक्षी आज तर हवामान खातं म्हणतं की आज पाऊस पडणार आणि आपण कधीच विश्वास ठेवायचा नाही आपल्या हवामान खात्यावर की आज पाऊस पडणार आहे म्हणजे नाही पडणार. If they say it won't rain, it will rain. If they say it will rain, it won't rain. आणि हवामान खातं म्हटलं आज नाही पडणार पाऊस म्हणजे आज पडणार आणि आज पडणार म्हटलं तर नाही पडणार. आपल्याकडे उलट आहे. When everybody else was laughing, सगळे इतर लोक जेव्हा हसत होते
Noah lifted up the hammer. नोहाने हातोडी उचलली. What makes him to lift up the hammer in the midst of mocking? त्या सगळ्या थट्टा मस्करीत सुद्धा अशी काय गोष्ट होती ज्या गोष्टीनं त्याला हातोडी हातात घ्यायला लावली? Faith. देवावरचा विश्वास की बोलते रहो जिसको वो बोलना है. करा मस्करी माझी, उडवा माझ्या टिंगल्या, देव बोलला मी करणार. When the ground was dry, जेव्हा जमीन कोरडी होती he built a boat. त्याने नाव बांधली. कोरड्या जमिनीवर कोणी नाव बांधतं का? लॉजिक लगता है केस में, लेकिन प्रभु में लॉजिक काम ही नहीं आता ना बेटा. वो प्रभु है. When faith said move, विश्वास जेव्हा म्हणतो पुढे जा, obedience started swinging the hammer. आज्ञा पालनाने हातोडी उचलून हातोडी चालवायला सुरुवात केली. Amen. It is faith that gives strength to your hands to swing the hammer. विश्वास तुझ्या हातांना शक्ती देत असतो त्या हातोडीला उचलून क्रिया करायला. That's why I came to preach this morning. म्हणून आज सकाळी मी उपदेश करायला आलो. No faith, no hammer. विश्वास नाही, हातोडी नाही. आमेन. Because if you don't believe the word, कारण देवाच्या शब्दावरच जर तुझा विश्वास नाहीये, you will never start the work. कधी तू काम सुरू करणार नाही. तू हातपाय गाळणार, म्हणणार मेरे से नहीं होगा, मेरे से नहीं होगा, मेरे से नहीं होगा. If you don't trust in the promises of God, अरे देवाच्या वचनांवरती जर तुझा विश्वास नाही, you will never pick up a plank. You will never touch a plank. कधी तू हातोडीला हात घालणार नाही, तू कधी ती लाकडाची फळी उचलणार नाहीस, कारण तुझा विश्वासच नाहीये. Because you can't obey what you don't believe in. कारण ज्याच्यावर तुझा विश्वास नाही त्याचं आज्ञापालन तू काय करणार आहेस? तुझा विश्वासच नाहीये, तू काय आज्ञापालन करणार? And you can't build what you don't trust. आणि ज्याच्यावर तुझा विश्वासच नाहीये ते तू काय बांधायला निघणार आहे? And so Noah's life shouts to us from the rooftop तर नोआचं जीवन छपरावरून आपल्याला ओरडून सांगतंय that faith believes the unseen. विश्वास अदृश्यावर भरोसा ठेवतो. Say faith believes the unseen. म्हणा विश्वास अदृश्यावर भरोसा ठेवतो. And obedience builds the impossible. आणि आज्ञापालन अशक्य गोष्ट बांधतं. Praise God. आमेन. हालेलुया. Say, it is faith that picks up the hammer. विश्वास हातोडी उचलतो. You see both of them together. तुम्ही दोघांना एकत्र Faith पाहता. and obedience walking together. विश्वास आणि आज्ञापालन, विश्वास आणि आज्ञापालन एकत्र चालतात. Faith is giving boost to the obedience. विश्वास त्या आज्ञापालनाला थोडस बूस्ट देतो. The faith pushes obedience. विश्वास त्या आज्ञापालनाला जरा ढकलतो की करते रे, बने रे, आगे बढ़, बढ़ते रे. Without that boost, without that push, obedience will not move much. आणि आज्ञापालन जोर विश्वास त्याला तो धक्का देत नाही ना, तर आज्ञापालन असं सपासप पुढे जाणार नाही. Without faith, विश्वासाशिवाय you may obey, तुम्ही आज्ञापालन करत असाल कदाचित, पण instead of hitting the nails, you will be hitting your hands. खियाला मारायच्या ऐवजी त्या हातोडीनं तुम्ही स्वतःच्या हाताला मारत असाल. Because there is no confidence. कारण विश्वास नाही ना. There is no courage. विश्वास नाही, There is no धाडस power. विश्वास नाही, धाडस नाही, शक्ती नाही, सामर्थ्य नाही, हातपाय गाळले, निराश झाले, हार मानली, तर हातोडा मारताय खरा, पण तो खियाला कुठे लागतोय? तुझ्या हाताला लागतोय. But faith पण विश्वास will make you to strike on that. तुला बरोबर त्या खिळावर मारायला लावेल. Praise God. आमेन. That's why it says, by faith Noah being warned of God of things not seen as yet. आणि म्हणून लिहिले ना की विश्वासाने नोहाने ज्या गोष्टी अजूनपर्यंत पाहिल्या नव्हत्या. He didn't see anything. अजूनपर्यंत नोहाने काही पाहिलं नव्हतं जे देव बोललेला होता. So obedience has to bank on faith. तर आज्ञापालनानं विश्वासावरती पूर्ण अवलंबून राहायचंय की ते बोललाय, माझा विश्वास आहे, मी करणार आहे. And faith always starts where your sight stops. आणि विश्वास नेहमी तिथेच सुरू होतो जेव्हा तुझ्या दृष्टीला दिसत नाही. सगळंच मला दिसलं पाहिजे गरजेचं नाही. न दिसताही शुभारंभ करून टाकायचा, कारण देव बोललाय. Praise God. आमेन. Because faith does not wait for evidence to be provided. कारण विश्वास No. पुरावा नाही मागत की नाही मला पुरावा दे, मग मी विश्वास ठेवीन. त्यात काय मजा आहे? Faith moves on revelation. विश्वास प्रगटीकरणावर पुढे जातो. बघितल्यानंतर कोणीही विश्वास ठेवेल हो, पण न बघता पुढे जाणं म्हणजे देवाचा प्रकाश त्याच्या डोक्यात पडलाय, त्याला प्रगटीकरण झालंय, त्याला देव कळलाय, तो म्हणतो बिलीवर आहे, तो खरंच बिलीवर झालाय. Today I am moving with obedience because you are not seeing faith. आज आज्ञापालनाने मी पुढे जात आहे, तुम्ही विश्वास पाहत नाहीये. You only see my obedience. तुम्ही फक्त आज माझा आज्ञापालन पाहताय Oh, he is very obedient person. की किती ते आज्ञापालनातले आहेत ना. But it is faith that is giving the boost. पण विश्वास मला तो बूस्ट देतो. Praise God. आमेन. माझा देवाचा विश्वास मला ते करायला लावतो.
Noah believed a warning about something the world had never experienced before. आणि नोहाने देवाची अशी काहीतरी सूचना ऐकली आणि पाळली की ज्याचा अनुभव अख्ख्या जगाला कधी आला नव्हता. He trusted a word without the weather. त्याने हवामानाच्या अंदाजाशिवाय देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला की वादळ येणार म्हणजे येणार. I mean, trusting the word without the weather reports हवामान needs faith. हवामान खात्याच्या अंदाजाशिवाय फक्त देवाच्या शब्दावर विश्वास ठेवणं की वादळ आणि पाऊस येणार आहे, आय मीन खरोखर त्या माणसात विश्वास असला पाहिजे. I mean, he believed before the first drop of rain fell. आणि पहिला थेंब पावसाचा पडण्या अगोदर त्याने विश्वास ठेवून टाकला. अख्ख्या जगात पाऊस नव्हता तोवर. And that's what faith looks like even today. आजही विश्वास तसाच दिसतो बर का. बदलत्या काळात आणि आधुनिक जगात विश्वासाची पद्धत बदललेली नाहीये. It picks up the hammer before the clouds ever gather. आणि ढग गोळाई होण्या अगोदर विश्वास हातात हातोडी घेतो आणि म्हणतो तारू बांधून मोकळा हो, पाऊस येणार आहे. See, you cannot build an ark of salvation. तारणाचं तारू तुला बांधता येणार नाही. Cannot build an ark of marriage or peace. आणि तुला विवाहाचं तारू शांतीनं भरलेलं सुद्धा बांधता येणार नाही. Cannot build a ministry. तुला सेवा आणि मिनिस्ट्री सुद्धा बांधता येणार नाही. A ministry of purpose. संकल्पाने भरलेली मिनिस्ट्री आणि सेवा सुद्धा तुला तोवर बांधता येणार नाही Until faith says first, जोवर विश्वास बोलत नाही. yes Lord. होय प्रभू मी करायला तयार आहे असं जोवर तोंडात येत नाही तर तारू बांधलं जाणार नाही, विवाह बांधला जाणार नाही, मिनिस्ट्र्या पण उभ्या राहणार नाहीत. Samuel said, yes Lord. शमूएल म्हटला ना हो प्रभू. His ministry started. मिनिस्ट्री सुरू झाली त्याची. Obedience was based on yes Lord. आज्ञा पालन त्याच्या हो प्रभू म्हणण्यावर अवलंबून होतं. Because it is faith. कारण विश्वास Faith is what gets your hand on the hammer. विश्वास तुझ्या हाताला हतोडीकडे नेतो. It is faith who makes you to pick up the hammer for 100 years to hit विश्वास the तुला- nails on the ark. विश्वास तुला ती हातोडी हातात 100 वर्ष धरून खेळ ठोकायला लावतो की होणार आहे करत राहा, होणार आहे करत राहा, नाही पण होणार आहे करत राहा. Eh? आमेन. It is the faith talk. विश्वास बोल. Every morning that Noah made, रोज सकाळी विश्वासाचं बोलणं नोहाने केलं. that put obedience into action. त्यातनं आज्ञापालन क्रियाशील झालं. रोज सकाळी उठल्यानंतर तो बोलत असेल विश्वासाने की असं होणार आहे, Yes. असं होणार आहे, आज आता ही फळी लावून टाकू, आज आता तो कप्पा करून टाकू. Yeah? That is faith talk. विश्वासाच्या गप्पा आहेत त्या. You cannot act without faith. विश्वासाशिवाय तुला क्रिया करताच येणार नाही. I may not see it yet, मला अजून ते दिसत नाही, दिसत नसेल, but I believe it enough to start this work. पण माझा पुरेसा विश्वास आहे की मी हे काम सुरू करणार आहे. Because if faith picks up the hammer, कारण विश्वासाने जर हातोडी उचलली it is obedience that swings it. तर ते आज्ञापालन त्या हातोडीला फिरवतं. Because obedience is action. का आज्ञापालन कृती आहे. That's why here it says, Noah moved with fear आणि मग इथे लिहिलंय नोहा भयाने पुढे गेला. and prepared an ark. भय धरून पुढे गेला आणि त्याने तारू तयार केले. See, faith got him started, विश्वासाने त्याला सुरुवात करून दिली. but obedience kept him swinging. आज्ञापालनाने त्याला हातोडी फिरवत राहायला मदत केली. Every plank, प्रत्येक फळी, every nail, प्रत्येक खिळा every blow of the hammer. आणि प्रत्येक हातोड्याने त्याने मारलेला वार What was it? काय होता. It was obedience in action. क्रियाशील आज्ञापालन, कृतीतला आज्ञापालन. He didn't build by feelings. त्याने असं मला वाटलं, मला असं वाटतंय, माझ्या भावना त्याच्यावर नाही केलं. If he had built by feelings, जर त्याने त्याच्या वाटण्या मला असं वाटलं, मला असं वाटलं, असं वाटण्यावर केलं असतं ना he would have only built a paper boat. तर नुसतं कागदी नाव बांधली असती त्याने की एक तेरा घर ये मेरा घर, That couldn't even save his family. की ज्यातनं त्याची फॅमिली पण तारली नसती गेली. Forget family, it couldn't even save him. आणि फॅमिली तर सोडा, स्वतःच तारण झालं नसतं तर पुढच्यांचं काय होणार आहे. Many are building and they are obedient, but they go by feelings. अनेक लोक आज्ञापालन करतायत, बांधायला घेतायत, पण फिलिंग्स वर जातात की आज मुझे ऐसा लगा मैंने किया, मुझे नहीं लगा मैंने नहीं किया. If you build by faith, पण जर विश्वासाने तू बांधत असशील ना you will have Noah's ark. तर नोहाचा तारू तयार होईल. See, आणि मग त्या वाटण्याला अर्थ राहणार नाही. तुला वाटलं तरी तू बांधशील आणि नाही वाटलं तरी बांधशील. are you getting me? कळतंय ना. He didn't wait for applause. त्याने काही लोकांच्या टाळ्यांची वाट पाहिली नाही. He worked through the ridicule of the people. तो लोकांच्या मस्करीतून, थट्टेतून, लोक त्याची टिंगल करायचे, पाय खेचायचे, थट्टा करायचे, त्या सगळ्यातनं त्याने काम सुरू ठेवलं की जिसको जो बोलना है भाई बोलो. See, and that's the problem today. आजची समस्याच ही आहे.
आज का प्रॉब्लम ही है बहुत Not बड़ा that we major. don't have a hammer today. असं काही नाही की आपल्याकडे आज हतोडी नाही, Too many believers have too many hammers. पण टू मेनी बिलीवर लोकांकडे टू मेनी हतोड्या आहेत, They may even swing it, आणि त्या हतोड्या ते फिरवतील सुद्धा, but they won't swing it with confidence unless it is backed with faith. पण विश्वासाने नाही फिरवू शकणार जोवर विश्वासाचा पाठिंबा त्याला नाही. नाही तर अनेक बिलीवर लोकांकडे अनेक हतोड्या आहेत, Amen. पण सही जगह पर निशाना लगी नहीं रे बेटा. They are just tapping instead of trusting. सही जगह पर निशाना लगी नहीं रहा. नुसतं आपलं टुक टुक, कधी हाताला लागतंय, कधी इथं लागतंय, कधी तिथं लागतंय, कधी रडतंय, कधी पडतंय, कधी धडतंय, Because they are not sure. कारण त्यांना खात्रीच नाही. They are very cautious. फार काळजीपूर्वक रीतीनं करायला जातात तर मग काहीच होत नाही. Instead of being courageous. अरे धाडसाने कर ना, थोडं धाडसानं पाऊल टाक की. God told Joshua, be courageous. देव बोलला ना योशुआला, धाडसी राहा. हे काय असं घाबरायचं? And so when storms come, मग वादळ जेव्हा येतात, their ark leaks like the Titanic. मग त्यांचं तारू टायटॅनिक जहाजासारखं गळायला लागतं. Amen. आमेन. Beautiful in design, डिझाईन सुंदर आहे, रचना छान आहे, but built without faith. पण विश्वासाशिवाय बांधलेलं टायटॅनिक गळायला लागलंय. Built without trust. त्याच्यावर भरोसा नाही, विश्वास नाही, तर ते लागलं गळायला. Built without belief. आणि त्याच्यामध्ये भरोसाच नाही, देवावरचा विश्वासच नाहीये. So remember one thing. एक गोष्ट लक्षात ठेवा, Swinging of the hammer is obedience. हतोडी फिरवणं आज्ञापालन आहे, But it gives power to swing that hammer. पण सामर्थ्य देतं ते त्या हतोडीला And what is it? फिरवायला. Faith. काय सामर्थ्य देतं? कशातनं सामर्थ्य येतं? विश्वासातून सामर्थ्य येतं. The swinging of the hammer is obedience. तर हतोडी फिरवणं आज्ञापालन, Faith gives it power to swing correctly. विश्वास त्याला सामर्थ्य देत आहे बरोबर ते हतोडे मारायला. The hammer is the doing. हतोडी म्हणजे क्रिया, Faith is the drive behind that doing. विश्वास म्हणजे त्याच्या मागचा ड्रायव्हिंग फोर्स जो त्याला ते करायला लावतोय. Today what pushes me? आज मला कोण आणि कुठली गोष्ट मला पुढे पुढे नेत Faith. जाते ऍट दिस एज ऑफ 66 67? काय गोष्ट आहे आणि कोण आहे जे मला असं पुढे पुढे नेत राहतं की मैं नहीं हार मानूंगा, मैं करके छोडूंगा. It is faith in the word of God. देवाच्या शब्दावरचा माझा विश्वास आहे, Because God spoke to me. कारण देव माझ्याशी बोललाय. In 1989 He spoke to me. देव माझ्याशी 1989 साली बोललेला आहे, And He speaks to me through the word every day. आणि रोज देव आताही माझ्याशी देवाच्या शब्दातनं बोलतोय. Every day I read the Bible. रोज मी बायबल वाचतो, That gives me faith. त्यातनं मला विश्वास येतो, And so I can swing the hammer. म्हणून मी हातोडीची फिरवतो Powerfully. सामर्थ्याने, अशी सामर्थ्याने फिरवतो की निशाणा मेरा लगता ही लगता है. Amen. The hammer is only the action that you see. आणि हातोडी म्हणजे तुम्ही फक्त ते कृत्य पाहताय, क्रिया पाहताय, But पण faith is the anointing behind that action. विश्वास त्या कृती मागचा अभिषेक आहे. Amen. आमेन. The तो hammer स्वभाव. swinging without faith आणि हातोडी विश्वासाशिवाय जर मारली is just effort. तर ते परिश्रम आहेत की आय एम ट्राईंग बट यू आर रीचिंग नो वेअर. Amen. तू प्रयत्न करतो पोचत तो कुठे नाही. But the hammer with faith will build your destiny. पण विश्वासाने उगारलेली हतोडी आयुष्याची दिशा तरी बांधून देईल बेटा. ठरलेल्या दिशा घडायला हव्यात का नाही. My obedience will never be timid माझा आज्ञापालन कधी भित्रट असणार नाही. as long as it is supplied with faith. जोवर त्याला विश्वास पुरवला जात आहे माझा आज्ञापालन भित्रट असणार नाहीये. Every swinging of my hammer will be followed with faith. माझी प्रत्येक हतोडी विश्वासानंच चालणार आहे. Amen. Amen. Because faith brings me courage. कारण विश्वास मला धाडस देतो And God will seal that ark आणि देव मग त्या तारूला शिक्कामोर्तब लावतो. to the saving of my family. माझ्या फॅमिलीचं तारण करायला देव त्या तारूचं दार See? बंद करेल. So Noah built, नोहाने बांधलं, God sealed, देवाने त्यावर शिक्कामोर्तब Noah केलं. obeyed, नोहाने आज्ञापालन God केलं, covered, देवाने झाकलं. Noah worked on the wood, नोहाने लाकडावर काम केलं, God worked on the weather. देवाने हवामानावर काम केलं. हो ना, हो की नाही. लोक असं Amen. हे असंच आहे म्हणून तुम्हाला ऐकून पण असं हा क्या हा ये ऐसा ही रहता है. See, when you obey in faith, तुम्ही विश्वासाने जेव्हा आज्ञापालन करताना God takes responsibility for the results. मग जबाबदारी देवाची असते की मी रिझल्ट देईन. Even if Me you too. close your eyes and it will hit on the right मग spot. डोळे बंद करून हतोडी मारली तरी बरोबर निशाण्यावर लागते. Praise God. देवाला धन्यवाद. Yes. आमेन. Amen. आमेन. ग्लोरी जोसेफ आय लव्ह यू. So when you obey in faith, तर विश्वासाने जेव्हा तुम्ही आज्ञापालन कराल it is entirely God's responsibility for the results. जबाबदारी पूर्ण देवाची असते की मी तुला निकाल देईन, परिणाम देईन. You don't have to stop the rain. आणि तू पाऊस थांबवायची गरज नाही. You just make sure your obedience
stays. तू फक्त 100% खात्री बाळग आणि तुझा आज्ञापालन शाबूत ठेव. गचकू Amen. नको, मध्ये गचकू नको. You don't have to control the storm. आणि तू वादळावर नियंत्रण ठेवायला जाऊ नको. You just have to complete the ark. तू केवळ तारू बांधून पूर्ण कर, चल बरं. And when you do, आणि असं झालं the same flood that drowns others की जो पूर इतरांना बुडवून टाकेल will lift you up higher. तो तुला वर आणेल. त्या पुरात बाकीचे बुडले, ये बंदा और उसकी फैमिली सेव होके बाहर आई. By faith you will be saved. विश्वासाने तारले झाले. By grace, through कृपेने. faith you shall be saved. कृपेने विश्वास ठेवल्यामुळे तुम्ही तारले जाल. Amen. आमेन. Because faith that builds will always float. कारण विश्वास जो बांधतो तो नेहमी तरंगून वर येणार. Otherwise, if there is only obedience, you will be like a Titanic ship. नाही तर मग नुसतं आज्ञापालन असेल तर टायटॅनिक जहाजासारखी आपली गत होईल. Say, God, I will build it. म्हणा, देव बाप्पा मी बांधणार आहे, You bless it. तू आशीर्वादित कर, I will swing it. मी हातोडी उगारणार And you will seal it, Lord. आणि तू त्याला शिक्कामोर्तब कर. Amen. आमेन. I believe in your word. Say, I माझा- believe in your word. म्हणा, तुम्ही तोंड उघडा, देव बाप्पा तुझ्या शब्दांवर माझा विश्वास आहे. God has spoken to Dev- his people. Hallelujah. And his words are words of wisdom. Hallelujah. देव त्याच्या लोकांशी बोललेला आहे. See, maybe today you are just staring at the nails, staring at the planks. कदाचित आज तुम्ही फक्त खिळ्यांकडे बघत असाल असं, त्या फळांकडे बघत असाल असं. How will I do it? नहीं पण Will it prosper in my hands? मेरे से कैसे होगा, नहीं मेरे हाथ से होगा क्या. अरे A marriage that needs fixing. जे विवाह ज्या लग्नाला फिक्स करायचं आहे, A dream that needs reviving. जे स्वप्न आपल्याला सजीव करायचं आहे, A promise that looks delayed. जे वचन आपल्याला असं वाटतंय की प्रभू भूल गया, बहुत ही देर हो रही, And God is whispering in your ears. आणि मग देव तुझ्या कानात बोलतो, Pick up the hammer again. हातोडी उचल परत. Don't wait for the rain. तू पावसाची वाट बघू नको, बांधायला Build लाग. before it falls. पाऊस पडण्या अगोदर बांध. Some say, no, let the rains first Oh. start. At least one drop, I will be sure. काही लोक म्हणतात नाही पाऊस पडू दे ना, एक थेंब आलेला At least बघितला. one drop. एक Let थेंब it तरी, fall on my face. एक थेंब तरी Let माझ्या, my makeup just go away. I एक will know थेंब it. माझ्या चेहऱ्यावर पडू दे, थोडा माझा त्यामुळे मेकअप जाऊ दे, मग मी बांधायला घेईन. हो का. Say, don't wait for the rain. पाऊस पडायची वाट Wait for बघ. the word of God. देवाच्या शब्दाची वाट बघ. प्रभूने बोलाय, मुझे करना है. Don't wait for the crowd. बाकी लोकांच्या गर्दीची वाट बघू नका की यार दोस्त आएंगे, मेरे को बताएंगे, मेरे को उठाएंगे, फिर Build मैं in the करेगा. quiet. नाही, शांतपणे ये, तुझं काम कर आणि जा. एक शब्द आहे ना, फारसा चांगला नाही पण म्हणतात ना लोक बोलताना, सुमडी में आजा, कर और निकल. Say, because faith always works in silence. कारण विश्वास शांततेत काम करतो. आळी मिळी गुपचिळी, मैं आई मैंने मेरा किया और मैं गई भी. Don't even wait for signs. आणि चिन्हांची सुद्धा वाट पाहू नको. Move on the word of God. देवाच्या शब्दावर चाल. God has said it in the Bible. देव बोलला ना बायबल मध्ये. No, but people want to hear prophets. नाही नाही, लोकांना संदेश, अभी टॉपिक वापस आ गया. लोकांना They want to प्रॉफिट, hear prophets. लोकांना प्रॉफिटचं ऐकायला आवडतं. And these same prophets, their life is in a mess. आणि ह्या प्रॉफिट लोकांचं आयुष्य किती बर्बादीत आहे माहितीये. Yes. I heard somebody tell me, कोणीतरी मला बोललं, मी ऐकलं. though this is beside the point, आता आपल्या मुद्द्याच्या थोडस वेगळं आहे हे, somebody told me, पण कोणीतरी मला म्हणालं, one fellow in our church was working nicely आपल्या चर्चमध्ये एक व्यक्ती चांगलं काम करत होता, as a leader. लीडर होता, He had people under him त्याच्या हाताखाली माणसं होती running a church. आणि आपण म्हणजे चालवायला चर्च दिलं होतं. He went to the so-called prophet. तर त्या दरम्यान हा म्हणे या एका असं सो कॉल्ड प्रॉफिट कडे, संदेष्टाकडे गेला. And that so-called prophet said, आणि मग तो सो कॉल्ड प्रॉफिट त्याला म्हणाला, I'm seeing a businessman before my face. अरे माझ्या चेहऱ्यासमोर मला बिझनेस पण दिसतोय, उद्योगपती दिसतोय. He left that church, मग त्याने ते देवाचं काम सोडलं started a chicken business, आणि त्याने कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला. took a place on hire, आणि कुणीतरी भाड्यावर जमीन घेतली, काहीतरी जागा घेतली bought some few fowls, आणि काही कोंबड्या वगैरे आणल्या. आता विकायला कोंबड्या पहिल्या असल्याही पाहिजेत ना. then it flopped. आणि मग तो धंदा चालला नाही. And they told me, मग ते मला म्हणाले, he started selling momos then. मोमो विकायची पाळी आली त्याच्यावर पार. म्हणजे किती दिवस वाईट आले त्या माणसाच्या आयुष्याची तुम्ही खेळताय बेटा. He lost his money. पैसे गेले, He was in debts. कर्जबाजारी झाला Finally, he went back to that church to आणि run the सरते church. शेवटी मग आता देवाच्या कामात परत आला. Don't go to so-called prophets. असल्या स्वतःला प्रॉफिट म्हणवून घेणाऱ्या प्रॉफिट कडे जायचं नाही. I had two prophets on whom I trusted.
2 प्रॉफिट ज्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास. Brother D.J. Dinakaran. एक डीजे दिनकरन अंकल Second was Kenneth Hagin. आणि 2 सिनियर केनेथ हेगन. आज दोघेही प्रभूकडे राहायला गेलेले. Amen. आमेन. असं नसतं बेटा, कोई क्या बोला. Fear will always capture such people. भीती अशा लोकांचा मग ताबा घेते. See, घाबरतात माणसं मग असं ऐकून. faith always hears the word of पण God. विश्वास देवाचा शब्द ऐकतो. Obedience will always build it. आज्ञापालन त्याला बांधतो And God will finally seal it. आणि देव शेवटी त्याला शिक्का लावतो. आमेन. आमेन. Amen. आमेन. God called me. देवाने मला पाचारलं. By faith I started. विश्वासाने मी सुरुवात केली. Obedience drove me. आज्ञापालनाने मला चालवलं. God sealed it. देवाने त्याच्यावर शिक्का मारला. And your ark will float even when the floods hit the whole world. आणि अख्ख्या जगावर जरी तो पूर आला ना, तरी तुझं तारू त्याच्यावर तरंगेल. नाही बुडणार, नाही बुडणार. कारण ते विश्वास आणि आज्ञा पालनावर बांधलेलं तारू आहे. So let me paint a picture for you. तुमच्यासाठी एक चित्र रंगवतो मी. There was once a builder एकदा एक बिल्डर होता. who got the blueprint, त्या बिल्डरला ब्लूप्रिंट मिळाली, but he lost his belief. त्याचा विश्वास गेला. He had everything he needed. भरोसा गेला. त्याच्याकडे लागणारं सगळं होतं. The wood was ready, लाकूड तयार, the nails were sharp, खेळ तयार, the hammer was strong, हातोडी तयार. but he was not sure पण त्याला 100% खात्री नाही if the storms were really coming or not. की वादळ येणार आहे का, पाऊस पडणार आहे का नाही पडणार आहे, मैं कर रहा हूं सही है क्या, ऐसे ही कर रहा हूं. So one day he was there, next day he was not there. मग एखाद दिवशी तो असायचा, मग परत दुसऱ्या दिवशी नसायचा, मग परत असायचा, मग नसायचा. So he built halfway. मग त्याने अर्ध्यापर्यंत बांधून पूर्ण केलं. He nailed also softly. आणि खिळे मारताना पण एकदम मृदू. आता खिळा मारतोय, हळू थोडं मारतात, पण त्याने हळू मारला. Because no confidence. काय विश्वास नाही ना, भरोसा नाही. He worked only when the sun was shining. आणि जेव्हा सूर्य प्रखर होता तेव्हाच काम केलं. When the clouds came, ढग जेव्हा गोळा झाले, the rain did not respect his halfway obedience. त्या पावसाने बघा त्याच्या अर्ध्या आज्ञा पालनाचा मान केला नाही. Because the rain, it split the board कारण की त्या पावसाने त्या नावेला दुभंगलं and the nails popped open. आणि खिळे फुटले. Amen. आमेन. असं And his अर्ध- house collapsed. आणि त्याचं घर ढासळलं. See. अर्ध आज्ञापालन इज इक्वल टू नो आज्ञापालन आहे बेटा. करो तो फुल करो, See. नाही तो करो It is faith that supplies you with proper obedience. विश्वास तुम्हाला योग्य आज्ञापालन देतो. And to have that constant faith in you, आणि सातत्याने तो विश्वास तुमच्यामध्ये असायला go on reading the Bible. हे बायबल वाचत राहा. Every पर्याय नाही, day. दुसरा ऑप्शनही नाही. रोज बायबल वाचायचं, रोज. That's what I do. मी तेच करतो. At तासोन least 3 to तास, 5 hours I read the Bible. 3 ते 5 तास मी रोज बायबल वाचतोय. गेली 38 वर्ष. कुठेही दाब या माणसातनं वचनच बाहेर येतं. And so there was another builder. अजून एक बिल्डर होता. He was like Noah the builder. तो नोहा सारखा होता. He built when nobody believed. आणि त्याने कोणी विश्वास ठेवला नव्हता तरी बांधलं. He swung the hammer also hard. आणि हातोडी पण व्यवस्थित मारली. He hit the nail with courage. आणि बरोबर धीरानं धाडसानं खेळा ठोकला. He worked hard every day. मेहनत केली रोज. No off day. आणि सुट्टी वगैरे काही घेतली He नाही. worked even when he didn't feel like working. आणि काम करावं असं वाटत नव्हतं. आज मेरा मूड नहीं बन रहा, मैं नहीं आएगा, तरी आला. And he was not building out of fear. आणि घाबरून बांधत नव्हता, He was building out of faith. तर विश्वासाने बांधत होता. Where there is faith, there is no fear. आणि जिथे विश्वास असतो तिथे भीती नसते. And when the storm came, आणि मग वादळ जेव्हा आलं, his house still stood strong. And त्याचं घर एकदम खंबीर उभं राहिलं. his family was safe. त्याची फॅमिली सुरक्षित राहिली. And his faith was proven real. आणि त्याचा विश्वास खरा सिद्ध झाला. See, the difference wasn't the wood. फरक ह्याचं लाकूड चांगलं होतं आणि ह्याचं नव्हतं हा नव्हे. It was not the difference between hammers. आणि ह्याची हातोडी चांगली होती, ह्याची चांगली नव्हती, हाही फरक नव्हे. It was the will. इच्छा. One had tools but had no trust. एकाकडे सगळी हत्यारं होती पण विश्वास नव्हता. The other had faith, दुसऱ्याकडे विश्वास होता. and so he had fire in his wings. तर त्याच्या प्रत्येक हल्ल्यामध्ये आग होती, आग. How many are getting what I'm किती saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतोय. For some it may go hard, काही लोकांना हे अवघड जाईल, but पण God will see that you digest that food. देव तुम्हाला हे पचवायला शक्ती दे. देव तुम्हाला हे पचवायला शक्ती देईल. कारण जे आहे ते See, आहे. because some of you have the hammer in your hand. कारण तुमच्यातल्या काही लोकांच्या हातात हातोडी आहे. God gave you the talent, the dream. देवाने तुम्हाला भरपूर कला, भरपूर प्रतिभा, स्वप्न सगळं दिलंय. He gave you the word also. देवाने शब्दही तुला दिलाय की कर. But you have stopped swinging. पण तू हातोडी उचलत नाही, हातोडी फिरवत नाही, तू करता Because नाही.
Because you are not supplying fuel to your faith. कारण तुझ्या विश्वासाला तू इंधन पुरवत नाही. Amen. अरे विश्वासाला इंधन पुरव ना. See, if you don't swing that hammer on the nail with बघा, faith, ती हतोडी विश्वासाने जर तुम्ही खिळ्यावर मारली नाही, the nails of obedience won't hold when the storm comes. आज्ञा पालनाचा तो खिळा जो आहे तो वादळ आल्यानंतर मग टिकणार नाही That's why बेटा. many people are just shaken. म्हणून अनेक बिलीवर माणसं अलीकडे अशी Little हादरल्यासारखी, storm comes, they are shaken, they are all over the place. थोडं आयुष्यात काही झालं इकडे तिकडे की बस असे हादरतात, असे And then they हादरतात. want to find out a prophet who will tell them without they are reading the word. आणि मग त्यांना असा प्रॉफिट गरजेचा पडतो की ज्याच्याकडे जाऊन ते त्याला म्हणतील की तुम्ही सांगा ना काय करायचं, कारण स्वतः काही प्रार्थना नाही, स्वतः काही बायबल वाचन नाही, बस तुम्हीच सांगा काय करायचं. And such prophets take advantage of you. आणि मग असे प्रॉफिट तुमचा गैरफायदा घेतात. Are you getting it? किती शांत आहे चर्च बघा, कारण सत्य कडू असतं. Don't let your ark drown like a Titanic. मी काय म्हणतो, तारू बांधलाय ना, टायटॅनिक सारखा बुडायला कशाला लावतो. Because Titanic is very beautiful on the outside, more beautiful than the ark. टायटॅनिक तर बाहेरून दिसायला किती सुंदर जहाज होतं, नोहाच्या तारूपेक्षाही सुंदर होतं, But it is built in pride. पण गर्वाने आणि अभिमानाने बांधलेलं होतं. It's not built on promise. ते काय अभिवचनांवर बांधलेलं नव्हतं, ते अभिमानावर बांधलेलं होतं. Because they said, कारण ते म्हणाले nothing can drown our Titanic. आमच्या टायटॅनिक जहाजाला कोणी नाही बुडवू शकत, Not even God can drown it. देव सुद्धा नाही बुडवू शकत. स्टेटमेंट गलत हो गया बेटा, बुडलं ना ते. See, आणि मग निअरर माय गॉड टू दी. the Titanic was built with confidence in man. टायटॅनिक माणसांच्या विश्वासावर बांधलेलं जहाज आहे. The ark was built with confidence in God. नोहाचा तारू देवाच्या विश्वासावर बांधलेलं जहाज आहे. And so when the storm came, आणि मग जेव्हा वादळ आलं, pride sinks first, गर्व तर पहिला बुडतो वादळात, but promise floated the ark. पण अभिवचनाने नोहाचा तारू तरंगायला लावलं. अभिमानाने ह्यांचं टायटॅनिक बुडलं, Amen. अभिवचनाने ह्याचं तरंगलं, त्यांचं बुडलं. And every swing प्रत्येक वार made Noah to believe नोहाला अजून विश्वास ठेवायला लावत होता rain is की coming. पाऊस येतोय, It is coming. पाऊस That is येतोय. faith. त्याला विश्वास म्हणतात. God said, देव बोललाय and so it will rain. येणार, पाऊस And पडणार. that made him to get up early morning आणि त्यातून तो रोज पहाटे पहाटे उठायचा and obey. आणि आज्ञापालन करायचा. Say, आमेन आमेन. every morning I get up. रोज सकाळी मी उठतो ना, It is the faith that is pushing me. विश्वास मला ढकलत असतो. उठ उठ. I don't जा. have to go to work. मला काही कामाला जायचं नाही ना, 9 to 5 वगैरे माझी काही ड्युटी नाही का, माझी 9 ना 10 तास कसलीच ड्युटी नाही माझी. But before the sunrise, I get up. पण सूर्य उगवण्या अगोदर मी उठतो. दिवस Because सुरू होण्या अगोदर I need faith. माझा दिवस सुरू होतो. का? कारण मला विश्वास लागतो बाबा. Because you have to swing like you believe every word that God spoke to you. वार करताना असे करायचे आपल्याला की जे आपण बोलतोय त्या प्रत्येक शब्दावर, या देवाच्या शब्दावर आपला विश्वास आहे. Because faith does not just build arks, कारण विश्वास फक्त तारू बांधत नाही, it builds survival. विश्वास टिकवून ठेवतंय. Amen. सर्वायवल, लोकांना टिकवून ठेवणं आहे विश्वासात. Praise God. आमेन. And so when you swing, you really swing with power. आणि मग जेव्हा तुम्ही तो वार करता त्या हतोडीचा, सामर्थ्याचा वार होतो तो. आमेन. And it kept him going for a good 100 years. आणि चांगली भरघोस 100 वर्ष नोहा हे करत राहिला. 100 100 years. वर्ष. 100 वर्ष कशाला म्हणतात? 100 years he didn't see rain. 100 वर्ष त्याला पाऊस दिसला नाही. Not one drop of rain. एक थेंब पडलेला दिसला Not a नाही. single cloud. एक ढग आलेला cloud. दिसला नाही. सलाम आहे त्याला माझा. इथं एवढं दिसतं आपल्याला तरी धड करवे ना. 100 years between the time God started dealing with Noah आणि 100 वर्षाच्या त्या कालावधीत मग नोहाच्या जीवनात देवाने कारवाया सुरू केल्या. 100 years people mocking you. 100 वर्ष लोक तुझी मस्करी, 100 years people laughing at you. 100 वर्ष लोक तुझी टिंगल करत आहेत. And you are 100 still वर्ष. constant on it. आणि तू त्याच्यावर मात्र सातत्याने काम, जिसको जो बोलना है बोलो, मी लास्ट सोडलेली आहे. And how it happens. ऑल दॅट मॅटर्स नाउ इज जीसस. See, your feelings have to be covered by faith. अरे तुझ्या भावनांना
जरा विश्वासाने झाक की बाबा. There is the problem. कधी तुला असं Our वाटतं feelings are rising higher and higher. आपल्या भावना फार उच्चंबळून येतात. मुझे आज ऐसा लग रहा है, मुझे आज वैसा लग मुझे रहा है. ऐसा लग रहा नाही हां. त्यांनी असं का सांगितलं असं मला? नाही हो, सांगितलं म्हणून ऐसा लग गया ना. का असं एक तो केलं? लग के बहुत आता भाई सबको. से. इतना क्यों लग रहा? Cover those feelings with faith. जरा विश्वासाने झाक की. आपल्याला बिलीवर म्हणतात. And he started when his sons were grown up. आणि त्याची मुलं मोठी झाल्यानंतर त्याने सुरुवात See, केली. God is very faithful. देव फार विश्वासू आहे बेटा. He didn't want Noah to stand alone with his small little children only giving him nails. देवाची No. इच्छा नव्हती की नोआने त्याच्या लहान लहान मुलांना घेऊन उभं राहायचं आणि त्या मुलांनी त्याला खेळा द्यायचा लहान एक- लहान एक- मुलांनी. No, नाही, नाही. his sons were grown up. त्याची मुलं मोठी And झाली God said, होती, now is the right time. जवान झाली He होती has त्याची support मुलं. also now. आणि मग देव म्हटलं असेल आता वेळ बरोबर आहे, त्याला जवान मुलांची साथ मिळणार आहे. आता मी ह्याच्याशी बोलतो म्हणतो दारू बांध. 100 इयर्स लोकांची मस्करी, टिंगल, थट्टा सगळं त्याने सोचलं पण बांधत राहिला. Nearly a century of faith. 1 शतक विश्वासाचं घालवं त्याने. आपल्याला 1 दिवस धड घालवता येत नाही. 24 मधून अर्धे तास आपले अविश्वासात आणि कुरकुरण्यातच जातात. Sweating, घाम, ridicule, इतकी मस्करी, इतकी थट्टा, building every day एवढी टिंगल लोकांनी त्याची with no उडवली. sign of rain, पाऊस तर नाही, लक्षण नाही no पावसाचं. change in the weather, काही बदल नाही, हवामान बदले ना, काही बदले ना, no proof. काही पुरावा नाही. He had no proof काय पुरावा होता to tell त्याच्याकडे? the crowd that he was not crazy. काय पुरावा होता नोहाकडे लोकांना सांगायला की मी वेडा नाही झालेलो, माझ्याशी अरे नाही मी बोललाय. वेडा नाहीये. मी वेडा नाहीये. काय पुरावा होता त्याच्याकडे ते लोकांना असं I mean, there सांगायला? has to be a cloud to prove. काहीतरी पुरावा तर पाहिजे ना. एक Faith. मुठभर ढग तरी दिसावा काळा, जो दाखवून मी लोकांना म्हणेल बघ पाऊस येणार आहे, देव बोललाय माझ्याशी. That's a lifetime of obedience, त्याला आयुष्यभराचा आज्ञापालन म्हणतात. powered by faith. ज्याला विश्वासाचा सामर्थ्याचा बॅकअप आहे. ऐसा हो Say, तो बहुत बढ़िया. he just didn't build an ark, he built a testimony for himself That for he- thousands of years. त्याने फक्त तारू नाही बांधलं, हजारो वर्ष टिकेल अशी साक्ष बांधून उभी केली. That today even Bishop Peter is reading it out. की आज बिशप पीटर पण त्याच्याविषयी बोलतायत आणि वाचतायत. तो जुन्या करारातला नोहा. For decades, शतकोन शतक, every strike of the hammer, 1 शतक त्याने हतोडीची मारली. प्रत्येक वार it preached louder than words. जोरात बोलला. उपदेश करायची पाळी आली नाही, शब्दांपेक्षा जोरात त्याची हतोडी बोल. Every morning he said, God said it. रोज सकाळी तो म्हणायचा I देव believe बोललाय it. मी करणार, माझा God विश्वास आहे. said देव it. बोललाय I माझा believe विश्वास आहे, मी करणार आहे. देव बोललाय माझा विश्वास आहे, मी करणार आहे. People mocked at him. लोकांनी त्याची मस्करी केली. Inside his heart he said, त्याच्या हृदयात तो म्हणाला God said it. देव बोललाय I believe it. माझा विश्वास आहे, मी करणार आहे. Before going to sleep, झोपण्या अगोदर God said it. देव बोललाय I believe it. माझा विश्वास Maybe आहे. tomorrow it will rain. आणि उद्या कदाचित पाऊस पडेल. Amen. आमेन. He hammered when the sun was hot. सूर्य इतका होता तळपलेला, गरमी एवढी, त्या गरमीत पण त्याने हातोडा ठोकला. He hammered when the crowds were mocking him. आणि जेव्हा लोकांची गर्दीच्या गर्दी त्याची मस्करी करून टिंगल उडत होती, तेव्हाही त्याने हातोडा ठोकला. He hammered when his muscles ached. त्याचे स्नायू दुखायला लागले तरी त्याने हातोडा ठोकला. He hammered even when his faith was tested. विश्वास, त्याच्या विश्वासाची पारख होत होती तरी त्याने ते काम केलं. Because faith keeps your eyes focused on Jesus. कारण विश्वास तुझ्या नजरेला येशूवर केंद्रित ठेवतो. Fixing your eyes on Jesus, the author and finisher of your faith. तुझे डोळे त्या येशूवर केंद्रित ठेवतो की जो तुझ्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. And obedience kept him swinging and आणि swinging. आज्ञा पालन त्याच्या हातोड्याला मारत, वार घेत, स्विंग करत. It's not the waiting of the rain that kept him going. पावसाची वाट पाहत होता म्हणून तो पुढे जात होता The असं नाही. word of God देवाचा शब्द kept him moving. त्याला पुढे जात ठेवला. तो पावसाची वाट पाहत होता म्हणून नाही, देवाचं वचन त्याला मिळालेलं होतं म्हणून तो पुढे जात राहिला. आगे बढो, बढ़ते रहो. Because faith gives you motivation. कारण विश्वास चालना देतो. Faith gives me motivation. विश्वास मलाही चालना देतो. Even if everybody leaves me, I walk alone, faith will keep me moving. सगळे जरी सोडून गेले ना आणि मी एकटा जरी चाललो ना तरी विश्वास मला पुढे नेईल. आणि यू मार्क माय वर्ड्स, आय एम अ मॅन ऑफ माय वर्ड्स अँड गॉड्स वर्ड. Because कारण it is faith that supplies that obedience. विश्वास ते आज्ञापालन पुरवतो बेटा. See? So it is not motivation. तर चालना नहीं कहीं. आप आओ थोड़ा मेरे को मोटिवेट करो ना, फिर मैं करेगा, फिर तो आपकी दुनिया करेगी, क्या फर्क है. It is faith that gives me momentum. विश्वास मला चालना देतो. It pushes me. विश्वास मला पुढे ढकलतो की आगे बढ़ करते रहे. Faith that worketh with love. विश्वास. आणि कसा विश्वास.
प्रेमाने काम करणारा विश्वास, खडूस बनून नाही. Amen. आमेन. प्रेमाने काम करणारा विश्वास. It wasn't muscle power. स्नायू शक्ती नाही, It was not even manpower. डोले शोले नाही, माणसातली शक्तीच नाही ती. Because apart from the 8, nobody believed. का 8 व्यक्ती जे होते त्यांच्या पलीकडे कोणीही विश्वास ठेवला नाही, फक्त 8 ठेवला. So it was word. मग शब्द, God said it. देव बोलला, That kept him going. त्यातनं तो पुढे जात राहिला की देव बोललेला And आहे. that's what kept obedience alive. आणि त्यातून आज्ञापालन जिवंत राहील. Faith keeps your fire alive. विश्वास तुझ्या आगीला बेटा जिवंत ठेव. Say, faith keeps my fire बोला, alive. माझ्या मागनं बोला तुम्ही की विश्वास माझ्या आगीला जिवंत ठेवतो. It is faith that keeps my fire alive. विश्वास माझ्या आगीला जिवंत ठेवतो. Amen. आमेन. And every swing of that hammer echoed heaven's voice that God said it and I will do it. आणि प्रत्येक हतोडीचा वार हेच बोलून गुंजत होता की देव माझ्याशी बोललेला आहे आणि मी करणार आहे. Every day only faith will keep you moving. रोज तुम्हाला माहितीये देवावरचा Every day. विश्वासच तुम्हाला पुढे नेणार आहे. Every day. रोज देवावरचा खराखुरा विश्वासच तुला पुढे नेईल. Because faith activated like fire in his bones. कारण विश्वास त्याच्या हाडांमध्ये आगीसारखा काम करत होता. आग आग. Faith was the fuel in his spirit. विश्वास त्याच्या आत्म्यातलं इंधन होतं. God सरपण. said it. देव God बोललाय. said it. देव बोललाय. God said it. देव बोललाय. देव बोललाय. देव करणार आहे. Every time somebody laughed, ज्या दर वेळेला कोणी हसलं, where is your rain? कुठे पाऊस आला का? Noah, where is your rain? कुठे पाऊस आला का? He would wipe the sweat off his brow तो घाम पुसायचा and said, आणि म्हणायचा it's coming. येतोय. On what basis? Faith. कशावर आधारित? विश्वासावर आधारित. It's coming. येतोय. Wait. थांबा ना. They said we waited for 90 years. तर लोक म्हणले अरे 90 वर्ष वाट पाहिली. Wait some more time. अजून थांबा, अजून वाट पहा. Wait. पाठवा, थांबा. See? अरे रुक तो सही. अरे कितना अरे रुक तो सही. He didn't build because it made sense. अर्थ लागत होता म्हणून त्याने तारू बांधलेलं नाही. He built because it was faith. विश्वास होता म्हणून त्याने तारू बांधलं, कारण की अर्थ लागणारच नव्हता, ते अर्थहीनच होतं. It made faith. That's why he built. विश्वास होता म्हणून त्याने तारू बांधला. अदरवाइज इट वॉज नॉट मेकिंग एनी सेन्स, कारण पाऊसच कधी Yes. पडला नाहीये. व्हॉट टू बिल्ड एन आर्क. And faith is not based on evidence. आणि विश्वास काही पुराव्यावरती आधारित नसतो. He builds on obedience. विश्वास आज्ञापालनावर बांधतो की प्रभू बोललाय मी करणार आहे. Say. कोणाला It आवडो obeys न the आवडो. word. प्रभू बोललेला आहे मी करणार आहे. So faith will never move because it is seeing rain. No. तर विश्वास पावसाला बघून बांधायला जात नाही काही. It moves because it's heard the word of God. विश्वासाने देवाचा शब्द ऐकलाय म्हणून विश्वास करतो. Praise God. आमेन. आमेन. Noah believed in God. नोआने देवावर विश्वास ठेवला. He believed what God said more than what man saw. माणसाने जे पाहिलं त्यापेक्षाही जास्त देव जे बोलला त्याच्यावर नोआने विश्वास ठेवला. That's why his obedience did not die in delay. म्हणून त्याचं आज्ञापालन उशिरात मेलं नाही की उशीर झालाय आणि मग आता संपलं, त्याने हातपाय गाळले, असं नाही झालं. It was always fed by faith. तर नेहमी विश्वासाचं खाद्य त्याला मिळत राहिलं. See, faith feeds obedience. विश्वास Say, आज्ञापालनाला faith खाद्य. feeds my obedience. म्हणा विश्वास माझ्या आज्ञापालनाला मम्मम देतो, मम्मम खाद्य पुरवतो. Faith always starts the journey. विश्वास नेहमी प्रवास सुरू करतो. Obedience finishes it. आज्ञापालन प्रवास संपवतो. Obedience will finish it. आज्ञापालन यात्रा संपवतो. But it still is triggered by faith. तरी विश्वासाने सुरुवात होते. Amen. आमेन 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 आमेन. Faith also will give you direction. विश्वास तुला दिशाही दाखवेल. But obedience will give you endurance. आज्ञापालन तुला चिकाटी देईल की कम व्हॉट मे, आय एम नॉट गोइंग टू मूव्ह नाउ. Faith said start. म्हणाला नाही. विश्वास म्हणाला सुरू कर. Obedience said keep moving. आज्ञापालन म्हणालं पुढे जात राहा. Faith said I believe. विश्वास म्हणाला माझा विश्वास आहे. Obedience said one day I will prove it. आज्ञापालन म्हणालं एके दिवशी मी तुम्हाला पुरावे पण दाखवीन. Are you getting me? कळतंय का? Obedience said one day I will prove it. आज्ञापालन म्हणालं एके दिवशी मी पुरावा दाखवीन. And that's what kept him going for decades. त्यामुळे संपूर्ण शतक तो असं पुढे पुढे गेला. So you have to strengthen your faith, my dear people. बिलीवर लोकांनो, विनयाडच्या मेंबर लोकांनो, तुम्हाला तुमचा विश्वास सबळ करावा लागेल. Yes. आता तर दिवस कसे, प्रभू You have- लवकर परत you have येणार. तुला विश्वास सबळ करा, ढिल्ल्या पिल्ल्यांचं काम नाहीये. Because, स्ट्रॉंग रहना पडेगा प्रभू में, स्ट्रॉंग. because faith whispers in your ear, don't stop. कारण विश्वास कानात बोलतो तुझ्या की मत रुक बेटा, करते रे. अरे कशाला थांबतो, कशाला गचकतो, असा करत राहा ना. And obedience says, आणि आज्ञापालन म्हणतं don't worry.
काळजी नाही, I'm still swinging the hammer. मी अजूनही हातोडी वार करत आहे. Amen. आमेन. So there is power in faith-led obedience. विश्वासात सामर्थ्य आहे आज्ञा पालनासारखं. Every hammer hitting was a sermon in itself. प्रत्येक हतोडीचा वार एक उपदेशच होता की अजून काय उपदेश करायचे. And every plank nailed was a prophecy. प्रत्येक लाकडी फळीला लागलेला खिळा झाली ना प्रोफेसी, Which काय was being profit करायचं? fulfilled. जी पूर्ण झाली, Which was being fulfilled जी every पूर्ण day. झाली, काय Every अजून day. जायचं? Every day your prophecy is being fulfilled. रोज तुमची प्रोफेसी So पूर्ण keep at it. तर करत राहा, Keep करत at राहा. it. हार मानू नका. Before our death, मृत्यू अगोदर our arks have to be built. आपलं तारू रेडी पाहिजे. कळलं ना? मरने से पहले तेरा तारू रेडी रख, तेरे साथ तेरी फॅमिली बचेगी. Some are dying काही मरतायत, before the ark has even taken the foundation stage. तारूचा अजून पायाही नाही घालून झालेला आणि मरतायत. अरे तारू, You don't need the storm to crush it. तुला वादळाची गरज नाही ते तारू You चुरडायची. don't need the flood to crush it. तुला तर कुठल्या पुराची पण गरज नाही तुझं तारू तोडायला. तुझं तारू ऑलरेडी तुटतंय. See, every beam that was lifted up, प्रत्येक बीम जो त्यांनी घातला, it was an act of worship towards लाकडी God. फळी आणि बीम जो घातला, ती नोहाची आराधना होती देवाची. Every plank that he set it in its place प्रत्येक फळी जी त्याने जागे जागेला लावली, ओ was a हालेलुया, joy to the Lord. आनंद होता प्रभूला. Was a joy to the Lord. प्रभूसाठी तो आनंद होता की मेरा बेटा कितना सही काम कर रहा है. See, God was saying, देव म्हणत this man cannot see the rain, या माणसाला अजून पाऊस दिसला नाहीये, but he keeps hearing my word. पण माझं वचन ऐकत राहतो आणि करत राहतो. Amen. आमेन. Even when he couldn't see progress as much as he could want to see, आणि त्याला पाहिजे तेवढी प्रगती दिसत सुद्धा नव्हती, he trusted on the promise of तरी God. त्याने देवाच्या अभिवचनांवरती विश्वास ठेवला की स्टँडिंग ऑन द प्रॉमिसेस ऑफ गॉड माय किंग. I don't find support from my people, मला माझ्या लोकांकडनं आधार नाही मिळत आहे, but पण I remember my source. मला माझा उगम ठाऊक आहे. I remember my माझे source. लोक मला टेका दो नाही देव, माझे लोक मला आधार देव नाही देव, तो मला आधार देतो. And that's how faith and obedience should work together. तसं आज्ञापालन आणि विश्वास असं एकत्र गेलं पाहिजे. See, असं because faith believes the word कारण विश्वासाचा देवाच्या शब्दावर विश्वास आहे and obedience builds on that word. आणि आज्ञापालन त्या शब्दावर बांधकाम करतं. हो ना? नुसतंच आपलं स्वतःला बिलीवर म्हणून मिरवायचं, ती काय नवीन जात आहे का? नाही बेटा, प्रभूशी संबंध आहे तो आमच्यासारखे तारले गेले. Faith says he will do it विश्वास म्हणतो तो करेल, and obedience says let's go every morning. आज्ञापालन म्हणतं चला रोज सकाळी जावण करू. विश्वास म्हणतो करेल, आज्ञापालन म्हणतं चल सुबह उठ, आज भी जाना है, आज भी करना है. What kept Noah going for 100 years? कशामुळे नोहा 100 वर्ष हे करत राहिला? The same thing that keeps you going today for so many years. जी गोष्ट तुलाही आज वर्षोनवर्ष टिकवून ठेवतीये ना, तीच गोष्ट What त्यालाही is ते it? करायला The लावते. word of God देवाचं वचन that you are hearing right now, जे आता तुझ्या कानावर पडतंय तेच त्याच्या that is कानावर building faith in you, पडतंय. तुझ्यात विश्वास वाढतोय आता. that is giving you courage to get up early morning, आता तुला धाडस मिळतंय की सकाळी लवकर उठायचं, And go to work. कामाला and I जायचं will be blessed आणि मी आशीर्वादित होणार. because by faith you move, कारण विश्वासाने तुम्ही बाहेर पडता. आमेन. followed by obedience. आज्ञा पालन त्याच्या मागेच असतं मग. Then the world may mock you. आणि मग जग तुझी थट्टा करणारच आहे. Sometimes the promises may seem to be very long. कधी कधी अभिवचन पूर्ण व्हायला पण फार उशीर लागल्यासारखं वाटेल When evidence also seem invisible. आणि पुरावा सुद्धा अदृश्य असेल की एक पुरावा हातात नाही, अभिवचन कधी पूर्ण होणार माहित नाही, एवढा उशीर होत चाललाय. Remember what God said. तेव्हा लक्षात ठेव देव काय बोललाय. No, but God didn't say anything to me. नाही पण देव माझ्याशी काहीच नाही बोलला. If हो you का? open the Bible, you will hear His voice. बायबल उघड ना, देवाचा आवाज ऐकू येईल. He बोल. says, तो म्हटलाय Lo, behold, I am with you till the end of ages. पहा या जगाच्या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत No आहे. weapon shall prosper against you. तुझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. खोलतो सही, I mean, पडतो सही. these are the promises. अरे हीच तर ती वचन आहेत. बाइबल नहीं तो मोबाइल में खोल वो बाइबल और पढ़.
खाली रील्स और शॉर्ट्स मध्ये When people say, why are you still praying? लोक जेव्हा म्हणतात की तुम्ही अजून का प्रार्थना करता? Say, because God said it. देव बोललाय म्हणून करतो. अजून काय? Why are आम्ही you reading the मरेपर्यंत- Bible? Because God said it. तुम्ही अजून काय बायबल? अरे देव बोललाय आम्ही मरेपर्यंत वाचणार आहे. Why आपण- are you smiling in the mess? Because God said नाही it. तुम्ही बरबादीमध्ये पण हसतमुख जगता. देव बोललाय म्हणून आम्ही मरेपर्यंत हसतमुख जगणार आहे. Amen. आम्ही मरेपर्यंत बायबल वाचणार But आहे. you are not seeing the rain. नाही पण तुम्हाला अजून पाऊस दिसला नाही. But God said it. काय फरक पडतो? माझा देव बोलला मी करणार. I don't see the clouds. मी नाही ढग बघून But करत. God said it. देव बोललाय मी करणार आहे. That is faith talking. त्याला म्हणतात विश्वास बोलतोय. And that makes you to get up and go to work त्यामुळे तुम्ही रोज सकाळी मग उठून कामाला लागता with hope, आशेनं, believing that something good will happen. विश्वास ठेवून की आज पण काहीतरी चांगलं होणार. See, देव आहे त्या. when they say, why are you still giving? ज्या ते म्हणतात अजूनही तू का देतो? Because God said it. अरे देव बोलला म्हणून देतो. Why are you giving your tithes? अजूनही का तू तुझा दशांश देतो? God said it. अरे देव बोललाय म्हणून देतो. Why are you still believing? नाही अजूनही तुझा विश्वास Because आहे. God said it. अरे देव बोललाय म्हणून मी बिलीव्हरच आहे. मी विश्वासच ठेवणार ना आणि काय करणार आहे मी? It's my faith that keeps me moving. विश्वास मला पुढे नेतो. विश्वास महान विश्वास हमेशा वायदा करता है. Obedience keeps me consistent. आणि आज्ञा पालन मला सातत्य देतं. असंभव देख के कहता है और संभव करता है. Say, faith just gives the start. विश्वास सुरू करून देतो. Obedience finishes it. आज्ञा पालन संपूर्ण करून समाप्ती देतो. Before my death, you will see my obedience. माझ्या मृत्यू अगोदर तुम्हाला माझा आज्ञापालन दिसेल जरूर. Amen. मी मरण्या अगोदर तुम्हाला माझा आज्ञापालन दिसेल. Because obedience finishes the structure. का आज्ञापालन इमारतीला पूर्ण करतं. जो हात में लिया वो पूरा करता है ओबीडियंस. Obedience finishes the ark. आज्ञापालन तारू बांधून संपूर्ण करून टाकतं की काम हो गया आएगा अभी बारिश. Faith will keep you moving. विश्वास तुला पुढे नेतो. Obedience will keep you building. आज्ञापालन तुला बांधत ठेवतो Are you getting me? की बांधते रहे करते रहे. Faith moving. विश्वास तुला पुढे नेतो. Obedience building. आज्ञापालन तुला करायला लावतो. नाही किती करायचं प्रश्नच येत नाही. मरेपर्यंत करायचं. नाही लोक मला हसतात. हसू दे प्रॉब्लेम त्यांचा आहे तुझा नाही. Say. So, नाही लोक मला बोलतात बोलू दे प्रॉब्लेम उनका आहे तेरा नाही. and so only obedience without faith तर विश्वासाशिवायचा आज्ञापालन is work without any purpose. म्हणजे असं काम ज्याला काही संकल्पच नाही. कुणी सांगितलं तुम्हाला बांधायला? हा संकल्पाशिवायची कामं कशाला करायला घेतो? See? कोण बोलाता तुझे हे सब करणे? I mean, who told you? कोण बोललं You have तुला? to take permission from the government अरे, to build सर- a house. You cannot build a house there on the road. सरकारकडनं परवानगी घ्यावी लागते की नाही? कॉर्पोरेशन कडनं परवानगी लागते ना? नाही माझी इच्छा झाली चर्चच्या समोरच घर बांधावं मी इथंच सगळं बांधून मोकळं केलं रस्त्यावर असं होतं का कुठे? But faith with obedience अरे पण विश्वासासकट आज्ञापालन is destiny in construction. म्हणजे आयुष्याची दिशा बांधली जातीये. So sometimes when it seems that your prayers are not तर answered, कधी कधी तुला जेव्हा असं वाटतं ना काय माहिती बाबा माझ्या प्रार्थनेला तर उत्तरच मिळत नाही. still pick up the hammer. तरी हातात हातोडी घे उचल उचल. Some sell the hammer only. काही हातोडी विकून खातात हो. समोरच नको मग दिसायला. काही हातोडी विकून काही हातोडी विकतात नाही. मी पूर्ण करते वाक्य. काही हातोडी विकून खातात. Say, नॉट गुड they say म्हणतात. समोर असलं तर ते नेहमी तिथं दिसणार. हो का म्हणून नको रे, हातोडी बघायला नको पुढचे कार्यक्रम करायलाच नको. हो का So don't doubt your God. तर तुझ्या देवावर काय शंका घेतो? तो देव आहे. Keep swinging हातोडीचे वार करत राहा. because the same God who spoke the word कारण जो देव शब्द बोललाय will send the rain तो पाऊस पाठवणार आहे in his time. त्याच्या वेळी. Keep building बांधत राहा because what you are building in faith, कारण विश्वासाने जे तू बांधतोय God will surely bless it in his time. देव अगदी नक्की त्याच्या वेळेत ते आशीर्वादित करणार आहे. Amen. When the time is right, I the Lord will do it. Say Isaiah 60:22. yes. जो वेळ योग्य असेल मी तुझा देव तुला करून देईन. When the time is right. See, and finally when the rain falls, आणि सरते शेवटी जेव्हा पाऊस पडतो ना you will be standing in the safety of the ark मग तारूच्या संरक्षणात तू उभा राहशील and you will say आणि म्हणशील what faith started, विश्वासाने जे सुरू केलं obedience completed. आज्ञा पालनाने पूर्ण केलं. नोहाच नोहाला म्हणेल शाबास नोहा. See, and God's timing will meet your obedience आणि देवाचं ते उभं राहणं तुझ्या आज्ञा पालनाला भेटेल. right on schedule. देवाची वेळ तुझ्या आज्ञा पालनाला बरोबर भेटायला येईल.
See, faith will never get tired. विश्वास कधी दमत नाही. Never. दमायचं नसतं. विश्वास दमत नाही कधी. And obedience also does not quit. आणि आज्ञापालन सुद्धा हार मानत नाही. So हार keep- नाही मानायची अशी. Keep hammering. हातोडीचे वार करत Your राहा. rain is on the way. तुझा पाऊस येतोय. Yes. येतोय. If Noah can hammer for 100 years, नोआनी 100 वर्ष हातोडीचे वार ठोकले रे. कम ऑन. you can hammer it for another 30, 40, 50 तुम्ही years. अजून 30-40 वर्ष हातोडीचे वार करू शकता. आपले आयुष्य पण 100ची नाहीत. त्यांनी 100 वर्ष हातोडीचे वार केलेत. इथं जेमतेम 70-80 पर्यंत माणूस जातोय. See? Why would God send the rain when the ark is half built? आणि तारू जेव्हा अर्धवट बांधलेला आहे तेव्हा देव कशाला पाऊस पाठवेल जेव्हा देवाला माहितीये तारू अर्धवट पूर्ण झालाय. How can he send rain? तारू अर्धवट असताना देव पाऊस कसं पाठवेल? देव आहे तो, त्याला कळतं सगळं. देव म्हणतो ते तारू बांधून होऊ दे, मग मी गरजतो आणि बरसतो पण. So every swing I say, I believe, Lord. तर प्रत्येक वार जो हातोडीचा मी करतो त्या प्रत्येक हातोडीच्या वारात मी म्हणतो दे बाप्पा माझा तुझ्यावर विश्वास आहे. ठाक. Yes. माझा तुझ्यावर विश्वास आहे. ठाक. People walked by and they laughed. They said, see this old man. लोक आजूबाजूनी जायचे त्याच्या आणि म्हणायचे म्हातारा वेडा झाला वाटतं. Where's the rain you kept talking about? कुठे पाऊस 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 करतोय. But he didn't stop. पण नोहा नाही थांबला. He just Why? wept the sweat from his face and kept hammering. त्याच्या चेहऱ्यावरनं त्याने घाम पुसला आणि हातोडी ठोकत राहिला. Because his motivation wasn't public approval. कारण नोहाला लागणारी चालना आणि प्रेरणा लोकांकडनं येणारी मान्यता नव्हती. It was personal conviction. व्यक्तिगत एक त्याला जी जाणीव झाली होती ना आतून, तो जो स्पर्श असतो ना तो तुझा तुला आणि माझा मला झाला की बरोबर पुढे गाडी चालते. पण ते स्पर्श ज्याचा त्याला झाला पाहिजे. माझ्या स्पर्शावर तू नाही चालू शकत आणि तुझ्या स्पर्शावर मी नाही ठोकू शकत. I am personally convinced मला व्यक्तिगत पर्सनली ते कळलंय that God spoke to me. की देव माझ्याशी बोललाय. Whether anybody believes or not. कोणाचाही त्यावर विश्वास असो नसो. You can मला laugh कळलंय. at me now. तुम्ही आता मला बघून हसू शकाल. But when it rains, नेव्हर माइंड. पण जेव्हा पाऊस पडेल I'll still be standing. मी तरी उभा असीन. मी तरी उभा असीन. See? अरे What लोक kept आहे. Noah standing for 100 years has kept me and my wife standing for more than बाबा 35 years. 100 वर्ष नोहाला ज्यानं उभं केलं त्याच गोष्टी आज मला आणि माझ्या बायकोला 40 वर्ष आमच्या लग्नाला पुढच्या वर्षी होणार 2026 मध्ये -1 39 वर्ष तीच गोष्ट जी नोहाला उभी करत होती ती मला आणि या माझ्या पतीला उभं करते. And it will keep us आणि going आम्ही for the rest of our days. आम्ही आमच्या उरलेल्या सगळ्या दिवसांमध्ये तुम्हाला असेच उभे दिसणार. यू मे लाईक इट, यू मे नॉट लाईक इट, यू मे बिलीव्ह इट, यू मे नॉट बिलीव्ह इट. इट डझंट मॅटर. Church, let me tell you something from my own life. एक गोष्ट माझ्या स्वतःच्या जीवनातून मी तुम्हाला सांगतो. My wife and I, मी आणि माझी बायको we have been going strong for over 30 years. 30 वर्षाहून अधिक वर्ष झाली प्रभु खूप स्ट्रॉंग आहोत. जो बीच में आया हमने हटाया. We have faced storms, आम्ही वादांना तोंड दिलंय. seasons, आम्ही ऋतूंना तोंड दिलंय. tears, अश्रूंना तोंड दिलंय. mockery, मस्करीला तोंड दिलंय. tests, पारक कसोटी परीक्षांना तोंड दिलंय. माणसांना तोंड दिलंय. but still we are standing. तरी आम्ही उभे आहोत. We are still swinging. आणि अजूनही We हातोडीचे are वार still hammering. अजूनही हातोडीचे वार सुरू आहेत. And I have learned this. आणि मी हे शिकून घेतलंय. If I keep going जर मी असाच पुढे गेलो through all the tribulation also, या सगळ्या संकटातून सुद्धा जर मी असाच पुढे गेलो through all my tiredness, माझ्या सगळ्या थकव्यात माझ्या सगळ्या दमलेल्या अवस्थेत सुद्धा जरी असाच मी पुढे गेलो through all the unbelief around me, माझ्या अवतीभोवती किती जरी अविश्वास असला पण जरी मी त्यातही मी पुढे गेलो then I need these three forces to keep me going. तर या 3 शक्त्या मला लागतात पुढे The जायला. same three forces that kept Noah building for 100 years. ज्या 3 शक्त्यांनी नोहाला 100 वर्ष तारू बांधतच ठेवलं. Faith, विश्वास, obedience, आज्ञापालन and the fear of the Lord. आणि देवाचं भय. Fear of the Lord is fountain of life. Fear of the Lord is beginning of all wisdom, Bible says. See? ज्ञानाचा प्रारंभ देवाचं भय
जीवनाचा झराही देवाचंच भय. या 3 गोष्टी आम्हाला दोघांना पुढे नेतात. आम्ही अशी झापड लावली आहे, See, हम किसी के भी तरफ देखते नाही. faith is what started us. विश्वासाने आमचा शुभारंभ केला. Faith is what got us building in the first place. विश्वासाने आम्हाला प्रथमतः बांधायला सुरुवात केली. Faith is what made us to say yes, Lord. विश्वासाने आम्हाला प्रभूला यस प्रभू म्हणायला मदत केली. Though we couldn't see anything, we had no evidence. जरी आमच्याकडे आम्हाला दिसत काहीच नव्हतं, पुरावा काहीच नव्हता, Faith believed विश्वासाने विश्वास ठेवला in आमच्या the call of God, की देवाने मला in the पाचारलं ministry of God, आणि देव मला in मिनिस्ट्री the family, in the future. परिवार, फॅमिली, भविष्य, And all that I had was the word of God. आणि जे सगळं त्यासाठी माझ्याकडे होतं. काय होतं? काय बॅकअप होता? काय सपोर्ट होता? माय सपोर्ट इज वर्ड ऑफ गॉड. व्हॉट इज माय बॅकअप? माय बॅकअप इज वर्ड ऑफ गॉड. माझा बॅकअप देवाचा शब्द आहे, माझा आधार देवाचा शब्द आहे. It's not people's support or what people said or what people approved of, what लोकांचा people आधार liked. नाही, लोकांचा आधार, लोक काय बोलले, लोकांनी काय सांगितलं, त्याच्यावर माझी मिनिस्ट्री उभीच नाहीये. Every year faith said, keep believing, Peter. दरवर्षी विश्वास मला म्हणाला, पीटर भरोसा रख. In every trial faith said, don't stop now. प्रत्येक संकटात माझा विश्वास मला म्हणाला, अभी मत छोड़, आगे जा. In every disappointment प्रत्येक नाराजीत faith said, विश्वास मला म्हणाला, God said it, Peter. देव बोलला ना पीटर, So keep hammering. मग हतोडी मारत राहा. I mean, nobody told me. मला कोणी It is सांगितलं? faith that is speaking to me. विश्वास मला सांगतो, मला नाही कोणी काही सांगितलेलं, मला कोणी काही बोललेलं नाहीये, मला कोणी काही शिकवलेलं नाही, सांगितलेलं नाही, मोटिवेशन स्पीच नाही, एनकरेजमेंटचे एसे नाही, काय नाही. Faith is what picks up the hammer again and again and again. विश्वास मला ती हतोडी परत उचलायला लावतो, परत मारायला लावतो, परत उचलायला लावतो, परत मारायला लावतो. कधीपर्यंत करायचं ठरवलंय पास्टर? मरेपर्यंत. Till my ark is complete. माझं तारू जोर बांधून पूर्ण होत नाही, तुम्हा लोकांना मी हे करताना इथे दिसणार. Amen. दिसणार. I will keep on doing though I don't feel it, though I don't see the results. मला yet. वाटलं न वाटलं तरी मी करणार, मला रिझल्ट दिसला न दिसला तरी मी करणार. There are days you are tired, कधी कधी आपण दमलेले असतो, days you wonder, कधी कधी आपण आश्चर्य करतो, is it making any difference in anybody's life? अरे कोणाच्या जीवनात मी हे जे करतोय त्यातनं फरक पडतोय की नाही. Days you wish the rain would just come already. कधी कधी असं वाटायला stop our लागतं work. की पाऊस आत्ता पडावा आणि सगळं काम आत्ता संपावं. But obedience says keep swinging. पण आज्ञा पालन म्हणतं नाही नाही, वार करत राहा. Faith keeps on giving the vision. आणि विश्वास आपल्याला दृष्टांत देत राहतो. Obedience gives me the stamina. आज्ञा पालन मला स्टॅमिना देतो. Faith makes me to hear the promise every day. विश्वास मला रोज अभिवचन ऐकायला लावतो. Obedience hammers into reality. आज्ञा पालन वास्तविकतेत वार करतो. And fear of the Lord आणि देवाचं भय is what keeps me steady. मला स्टेडी ठेवतं सातत्याने. इफ यू सी, मी गर्व नाही बाळगत, पण मी नम्रतेनं सांगते, बिशप पीटर्स मिनिस्ट्री इज व्हेरी कन्सिस्टंट मिनिस्ट्री. देयर इज वेरी लॉट ऑफ कंसिस्टन्सी. सातत्य है. गेले 38 वर्ष वो कभी आए फिर नहीं आए, फिर गए, फिर हफ्ता भर के बाद आए, फिर महीना भर आए ही नहीं, फिर कभी मीटिंग हुई फिर हुई ही नहीं. ऐसा इनके मिनिस्ट्री में, जो मेरी भी मिनिस्ट्री है, कभी हुआ नहीं और होगा भी नहीं. Amen. क्योंकि जो प्रभु ने बोला वो बोला. We are not driven by fame or applause. आम्ही प्रसिद्ध झालो, फेमस झालो, लोकांनी टाळ्या वाजवल्या, आता मी सोशल मीडियावर आलो म्हणून आम्हाला तो ड्रायव्हिंग फोर्स नाहीये. We are anchored by reverence, the fear of the Lord. देवाचं भय जो आहे ना, देवाचं भय, त्या भयात माझा मुळावलेला The fear पाय of the आहे. Lord is making me to move in a right way. देवाचं भय मला योग्य रीतीनं पुढे नेतं. आय फिअर हिम. We fear God too much to quit what He आणि started. आम्ही देवाला खूप घाबरतो. देवाचं खूप भय आमच्यात आहे. त्या भयापायी आम्ही जे करतोय ते आम्ही कधी थांबवणार नाही, थांबवू शकत नाही. वाय? बिकॉज वी रेव्हरंटली फिअर गॉड. See, and we honor His word too much to drift away with the crowd. आणि त्याच्या शब्दाला आम्ही फार मान देतो. लोकांच्या समुदायात आम्ही नाही बळकणार, See, कारण त्याच्या शब्दाला खूप मान देणारी आम्ही माणसं आहोत. ही हॅज मॅग्निफाईड हिज वर्ड मोर दॅन हिज नेम. and so when You should others understand. walk away, म्हणून इतर माणसं जेव्हा आमच्यावर चालून जातात, when culture shifts, कल्चर बदलतं, the fear of संस्कृती the बदलते. Lord keeps our hands steady on the hammer. देवाचं भय आमच्यावरती त्या हतोडीला स्टेडी ठेवतं. कारण ऋतू बदलतात, काळ बदलतो, पिढ्यानपिढ्यामध्ये कल्चर पण बदलतं. हमारे दिनों में जो होता था अभी के दिनों में होता नहीं है. See, and fear of the Lord says, I'll build it God's way. आणि देवाचं भय म्हणतं
मला देव बोललाय तसंच मी बांधणार आहे. इफ यू वॉन्ट टू जॉईन यू आर मोस्ट वेलकम. And most of you sitting here, आणि तुमच्यातले जास्तीत जास्त जे इथे बसलेत, you are like the sons of Noah. तुम्ही नोहाच्या मुलांसारखे आहात. मला You didn't choose the blueprints. तुम्ही ब्लूप्रिंट निवडली नव्हती. You were born into the building. तुमचा जन्मच त्या इमारतीत झालाय. You didn't design the ark, तुम्ही नाही त्या तारूचं डिझाईन केलेलं, but you are helping your father to build it. पण तुम्ही तुमच्या बापाला मदत करताय बांधायला. You are अशा- like the sons of Noah to me. तुम्ही नोहाच्या मुलांसारखे माझे मुलगे आहात, जे बापाला मदत करतायत तारू बांधून पूर्ण करायला. And so day in and day out, तर दिवस आणि रात्र you are also striking the hammer with me. तुम्ही पण माझ्या बरोबर हातोडी मारताय. Some of you are carrying the wood. तुमच्यातले काही जण लाकूड गोळा करून येत आहेत, Some of you are lifting the wood, काही लाकूड खांद्यावर घेऊन येत आहेत, not for your glory, स्वतःच्या गौरवासाठी नाही, but for God's story. देवाच्या स्टोरीसाठी, To see the ark lifted up. की ते तारू आम्हाला बघायचंय तरंगलेलं. You are my sons and daughters in the spirit. तुम्ही आत्म्यात मला झालेली मुलं आहात, मुलगे आणि मुली, And together we are building something heavenly designed. आणि एकत्र आपण काहीतरी स्वर्गीय डिझाईन्ड तारू बांधतोय. You are helping me तुम्ही मला मदत करताय, मला hammer the planks. तुम्ही मला मदत करताय फळ्यांना खिळे ठोकायला. Every time you pray, ज्या दरवेळेला तुम्ही प्रार्थना करता, you are helping me hammer. तू मला मदत करतोयस हातोडी मारायला. Every time you serve, ज्या दरवेळेला तू येतो तुझी सेवा करतो, you are helping me hammer. तू मला मदत करतोय Every हातोडी time you मारायला. sow, you teach, you encourage or worship, ज्या दरवेळेला तू काही पेरतो किंवा आराधना करतो, भक्ती करतो, काही सेवा करतो, you are helping me to hammer planks on the other side of the ark. तू मला मदत करतोय तारूच्या बाहेरच्या बाजूला फळ्या ठोकायला. And so this ark that this church is building, तर हे तारू जे हे चर्च बांधत आहे, it's not a one-man project. एका माणसाचा हा प्रोजेक्ट नाहीये. Noah didn't build it alone. नोहाने एकट्याने बांधलेलं नव्हतं, His sons built it. त्याच्या मुलांनीही बांधलं. His माइंड यू, daughter-in-laws built it. त्याच्या सुनांनी पण बांधलं. माइंड यू, Noah may have carried the vision, नोहाकडे दृष्टांत होता, त्या दृष्टांतात तो चालला, but his sons carried the wood. पण मुलांनी लाकूड उचललंय. And I feel that in my spirit this morning, आणि माझ्या आत्म्यात मला आज सकाळी ते जाणवतं that you are carrying the wood with me. की तुम्ही माझ्या सोबत लाकूड उचलताय, You are hammering in prayer. आणि तुम्ही प्रार्थनेत हतोडे मारताय, You are hammering in unity. तुम्ही ऐक्यात हतोडे मारताय, You are hammering through your tears. तुम्ही तुमच्या अश्रूंद्वारे हतोडे You are मारताय, hammering through the trials. तुम्ही तुमच्या परीक्षांद्वारे खरे उभे राहून हतोडी You मारताय. are hammering in spite of the mockery. आणि किती जरी तुझी मस्करी झाली, थट्टा झाली, तरी सुद्धा तू हतोडी मारतोय. Your faith is tested, तुझ्या विश्वासाची पारख होतीये, but yet you are standing strong तरी तू खंबीर उभा आहे. because we are building something for generations yet unborn. कारण की आपण असं काहीतरी बांधून उभं करणार आहोत, अजून पुढे जी पिढी किंवा ज्या पिढ्या जन्माला येणार आहेत, अजून त्या जन्माला आलेल्या नाही आहेत, ज्या पिढ्या पुढे जन्माला येणार आहेत, For them we are building the ark. त्यांच्यासाठी आपण तारू बांधतो. दृष्टांत मोठे करा, दिल बड़ा कर और ठोकते रहे, तू बाप को हेल्प कर रहा है. Say, a house that will stand when the flood comes. आणि असं घर बांधतोय जे पूर आल्यावर सुद्धा उभं राहणार आहे. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. And one day we will see the ark standing. आणि एके दिवशी आपल्याला तारू उभं दिसेल. वाव, हालेलुया. आप करो पास्टर, हम आपके साथ है. Because you are I'm not with just you. my sons and daughters, you are my continuation for the project Noah ark. कारण की तुम्ही फक्त माझी मुलं आहात असं नाही, मुलगे आणि मुलगी, तर तुम्ही ते पुढे नेणारे आहात. कुठला प्रोजेक्ट? नोहाचे तारू हा प्रोजेक्ट. The project is called Noah's ark. प्रोजेक्टचं नाव आहे नोहाचं तारू. You are my continuation. Our children are our continuation. आपली मुलंच ते पुढे नेणार आहेत ना, हो की नाही? Can you hear the sound of the hammer in the church? चर्च मध्ये हातोडीचा आवाज येतोय. Are you hearing the hammer of the church in the church? चर्च मध्ये हातोडीचा आवाज येतो का? Are you hearing the hammer in the house of the Lord? देवाच्या मंदिरी हातोडीचा आवाज येतोय का? The sound of the hammer in our spirit, आपल्या आत्म्यात तो हातोडीचा आवाज, and which is echoing in the house of the की Lord. जो देवाच्या घरामध्ये गुंजतोय. The hammers of faith. विश्वासाची हथौड़ी मेरे चर्च के कोने कोने में थक गूंज रहा यीशु का नाम. Praise God. मेरे मिनिस्ट्री के कोने कोने में गूंज रहा Praise God. Give me the mic. यीशु का नाम. Let me bang it. मला माहित आहे, मला जरा वाजू दे आज. Yes. ठोकू दे. वाजू फार सौम्य शब्द आहे, मला ठोकू दे.
ग्लोरी जोसेफ ग्लोरी. Thak, 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 हा? thak, Thak, thak. thak. Hammer is going on, swinging. हतोडीचा आवाज अख्ख्या चर्च मध्ये आहे. Hammer of holiness, hammer of power. पवित्रतेची हतोडी, सामर्थ्याची हतोडी. We believe God. आपला देवावर विश्वास आहे. Every swing says we trust His promise. प्रत्येक वार असं म्हणतो माझा देवावर विश्वास आहे. Every sound says we are still building. प्रत्येक नाद म्हणतो आम्ही अजूनही बांधतोय. Faith keeps a hand lifted. आणि विश्वास आमचे हात वर ठेवतो. Obedience keeps a heart working. आज्ञापालन आमच्या हृदयाला काम करत ठेवतं. Fear of the Lord keeps a hammer steady. देवाचं भय आमच्या हतोडीला सातत्यानं ठेवतं. We are not just a house. आम्ही केवळ घर नाही, We are a hammering house. आम्ही मारणारं घर आहोत. We are a hammering house. आम्ही फक्त घर नाही, आम्ही ठोकणारं घर आहोत. Say we are a hammering house. म्हणून आम्ही ठोकणारं घर आहोत. We are a building house. आम्ही बांधणारं घर We आहोत. are building generations. आम्ही पिढ्या बांधतोय. We are a Noah's family. आम्ही नोआचा परिवार We आहे. are not afraid of the forecast. आम्ही नाही हवामान खात्याच्या अंदाजाला घाबरत. We'll be building even when others are doubting. दुसऱ्यांनी शंका घेतल्या तरी आम्ही बांधत राहणार. We will prepare when others are playing. दुसरे जेव्हा खेळ खेळतात आणि गेम्स टाकतात आम्ही बांधणार. We will believe when others bail out. दुसरे लोक बेल आउट होतात की नाही नाही मेरे से नहीं होगा, आम्ही We बांधणार. are not just shouting. आम्ही फक्त ओरडत We नाही, are striking. आम्ही वार करतोय, Praise God. आम्ही ठोकतोय. We are not just hearing. आम्ही केवळ ऐकत नाही, We are hammering. आम्ही ठोकतोय. We are not just existing. आम्ही केवळ अस्तित्वात असं नाही, We are building something that will float for a long, long time. आम्ही असं काहीतरी बांधतोय जे कितीतरी वेळ आणि काळ तरंगणार आहे. To all my sons and daughters, माझ्या सगळ्या मुला मुलींना thank you. थँक्यू, धन्यवाद. मला मदत करताय म्हणून धन्यवाद. All my sons and daughters in faith, माझ्या विश्वासातल्या सगळ्या मुला आणि मुलींना thank you for hammering beside थँक्यू. me. माझ्या सोबत उभं राहून ठोकतोयस म्हणून थँक्यू बेटा. We have come this far by faith. इथपर्यंत आम्ही विश्वासाने आलो. We have come this far by obedience. इथपर्यंत आपण आज्ञा पालन करून आलो. We have come this far by the fear of the Lord. इथपर्यंत देवाचं भय धरून आपण आलो. And we have not done yet. अजून झालेलं नाही. Keep your hammers ready. तुझी हतोडी तयार ठेव, Keep your hearts humble. तुझं हृदय नम्र ठेव, Keep your hopes high. तुझी आशा उंच ठेव. Because soon कारण लवकरच the rain is coming. पाऊस पडणार The आहे. rapture is coming. स्वर्गावर सून अँड व्हेरी सून वी आर गोइंग टू सी द किंग. And when it does, आणि जेव्हा ते होईल, this ark will have built together. हे तारू आपण सगळ्यांनी एकत्र बांधलेलं This असेल. ark that we have built together हे जे तारू आपण एकत्र सगळ्यांनी बांधलंय will rise up ते वर येईल to meet the Lord in the air. प्रभूला अंतराळात भेटायला. Praise God. हालेलुया. Thank you, Jesus. आमेन. धन्यवाद येशू. Amen and amen. Amen. Praise Amen. God. Thank you, Lord. Thank you. Amen. What a Thank you, message. Jesus. Thank you, Jesus. What a Thank you, message. Let us all keep standing by one another, not with empty hands. एकमेकांच्या शेजारी असेच उभे राहा, रिकामे हात घेऊन नाही. Something or the other you should have in your hands that is focusing on the construction of the ark. काहीतरी तुमच्या हातात असलं पाहिजे की ज्यामुळे तुझं लक्ष तारूच्या बांधण्याकडे सतत राहील. Some of you should have a hammer, तुमच्यातल्या काहींच्या हातात हतोडी पाहिजे, some should have nails, काहींच्या हातात खिळे पाहिजेत, some should have planks, काहींच्या हातात फळ्या पाहिजेत, some should be praying, काही प्रार्थना करत असले पाहिजेत, some should walk next to Noah and encourage him, काही नोहाच्या शेजारी चालून नोहाला प्रोत्साहन देणारे पाहिजेत, some should encourage Noah's sons, काही नोहाच्या मुलांना प्रोत्साहन देणारे पाहिजेत. इट्स अ टुगेदर वर्क. इट्स नॉट मी, इट्स वी. and keep the vision alive, दृष्टांत जिवंत ठेवा. and this ark will come out beautiful. तारू सुंदर बांधून होणार It आहे. will stand for the glory of God देवाच्या गौरवासाठी उभं राहणार and for आहे the salvation of His people. आणि त्याच्या लोकांच्या तारणासाठी उभं राहणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Until then, तोपर्यंत God will hold the flood. देव त्या पुराला नाही पाठवणार. He will not send the flood. तोपर्यंत देव महापूर पाठवणार नाही जोपर्यंत तारू बांधून पूर्ण होत नाही. Praise God. आमेन. Thank you, Master. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Lord God. Thank you, Jesus. We praise you for your Thank you, presence. Jesus. Thank you, Lord. Thank Master, you. प्रभू, help us to know these three forces: आम्हाला मदत कर या तिन्ही शक्त्या ओळखायला. faith,
विश्वास, obedience, आज्ञापालन and fear of the Lord. आणि देवाचं भय. These three forces build the ark. या 3 शक्त्यांनी तारू बांधलं. Thank you, Master. धन्यवाद माझ्या स्वामी राजा. I pray for the church मी प्रार्थना करतो चर्चसाठी. as they are standing next to us, जसं हे चर्च, माझी मुलं माझ्या बाजूने उभी आहेत, helping us to build this ark. आम्हाला मदत करतायत हे तारू बांधायला. You strengthen us. तू आम्हाला सगळ्यांना शक्ती दे. You strengthen everyone here. प्रत्येकाला इथे ताकद दे. Let their vision be only to build the आणि ark. त्यांचा दृष्टांत एकच असू दे की आम्हाला तारू बांधायचंय. We don't want to build anything else. आम्हाला बाकी काही नाही बांधायचं. We don't want to build what Genesis 11 built. आणि उत्पत्ती 11 जे बांधलंय ते नाही आम्हाला बांधायचं. The Tower of Babel. आम्हाला बाबेलचा बुरुज नाही बांधायचा. That is one man-made तो माणसाने construction. बनवलेला गोंधळ घालणारा And it fell. आणि तो पडलाच. We want the ark. आम्हाला तारू बांधायचंय. I want everyone here माझी इच्छा आहे इथला प्रत्येक जण to help us build the ark. आम्हाला मदत करू दे हे तारू बांधायला. Only the ark. फक्त तारू आणि काही Nothing नाही. else. फक्त तारू आणि काही नाही. Nothing else. तारणाचं तारू, तारणाचं तारू. Let us worship the Lord. देवाची आराधना करूया ना. चला ना. रबा खराबा संत रबा कराबा मांडारा हैना महंदो मखहांदो को माही कराबा ही खराबा शुको अमा कलामा शे कराबा सकराबा सो रबा हकत कर महंदो रबा बा मेरी आँखों के आगे तुझको मैं रखता हर पल, मेरी आँखों के आगे तुझको मैं रखता हर पल, तू मेरे दाहिने ओर है, गिरने नहीं देगा तू मेरे दाहिने ओर है, गिरने नहीं देगा तू, तुझको मैं रखता हूँ आँखों के सामने, Yes, Lord. तुझको मैं रखता हूँ मेरे आँखों के सामने, आराधना तेरी हो, Lift up your hands everybody and sing आराधना तेरी हो. Worship Lift up your Him. hands. आराधना करा. आतमध्ये बाहेर जमिनीवर पहिल्या मजल्यावर. Lift up your hands and worship him my dear people. सारे दिन आराधना, आराधना 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 तेरी हो, आराधना 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 हालेलुया. खराबा शंदो. खराबा बाबा खराबा सिराबा संतरा. आराधना ओ रबा खराबा शंदो खराबा शिकराबा बाबा बाबा बाबा. सारे दिन आराधना, आदरा करा. Hit that high note. आराधना, आराधना परमेश्वर की आराधना, Sing it once again. आराधना. आराधना, हालेलुया. आराधना खराबा बाबा खराबा शंदो. परमेश्वर की आदरा खराबा सराबा बाबा. Once again sing it. आराधना. आराधना, परमेश्वर की आराधना. आराधना परमेश्वर की आराधना, आराधना, आराधना परमेश्वर की Thank you, Jesus. Thank you, Jesus. संदो महांद रुकोमा. The Lord's Spirit is moving in this देवाचा place आत्मा या जागेत फिरत आहे बेटा. because कारण you are swinging your hammer. तुम्ही तुमची हातोडी उचलून वार करताय. It shows त्यावरनं दिसतंय not just obedience, केवळ आज्ञापालन नाही, but obedience supported by faith. पण ज्या आज्ञापालनाला विश्वासाचा आधार आहे. All those who are This- building the ark, जे सगळे तारू बांधतायत, all those who are helping us to build this ark, जे सगळे आम्हाला दोघांना हे तारू बांधायला मदत करतायत. God is with you. देव तुझ्या सोबत आहे. God is with you.
देव तुझ्या सोबत Because आहे. you are in the plan of God. कारण तू देवाच्या योजनेत आहेस. Because you have got the blueprint कारण तुझ्याकडे ब्लू प्रिंट आहे and you're working on it. आणि तू त्यावर काम करत And आहेस. God will help you. आणि देव तुला मदत करेल. God will bless you. देव तुला आशीर्वाद As देईल. God blessed Noah and his children, जसं देवाने नोआला आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला, they survived the flood. ते त्या महापुरात टिकले. Because what they were building was finally helping them. कारण त्यांनी जे बांधलं ते शेवटी त्यांना मदत करून गेलं. Your faith helps you. तुझा विश्वास तुलाच मदत करतो. Your obedience helps you. तुझं आज्ञापालन तुलाच मदत करतं. Your God-fearing nature helps you. तुझं देवाचं भय धरणार तुझा देवाचा भय धरणारा स्वभाव तुलाच मदत करतो. It is not God is being helped, देवाला मदत होत नाहीये त्यातून, but we are being helped. आपल्यालाच मदत होते या सगळ्यातून. One day that same ark that you built will save you. एके दिवशी ते तारू जे तू बांधलंय तेच तुला वाचवेल. It will bless you. तुला तारेल, तुला It will आशीर्वाद help देईल, you, तुला it will मदत heal करेल, you, it तुला will आरोग्य deliver देईल, you. तुला सुटका देईल. In the name of Jesus. येशूच्या नावात Right now, आता वेळा I pray for these people. मी प्रार्थना करतो या सर्व लोकांसाठी. Each one of them who has got a nail, who has got a hammer, who's got a plank. प्रत्येक जण ज्याच्या हातात हातोडी आहे, खिळा आहे, फळी आहे, I pray for all of मी them. अशा सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. God is going to touch you this देव morning. तुला आज सकाळी स्पर्श करणार I'm आहे. telling you, God is going to मी touch you. सत्य सांगतो, मी वेदीवर आहे आज. देव तुला स्पर्श He's करणार going to आहे. heal you. देव तुला बरं He's करणार going to आहे. bless you. देव तुला आशीर्वाद देणार And आहे. those who need healing also just line up very quick because we have breaking of bread. आणि ज्यांना आरोग्य हवे त्यांनी पटकन पुढे या, कारण आपल्याकडे आज प्रभू भोजन सुद्धा आहे. Or something you are lacking, some things are not happening. किंवा काही तुला कमी पडतंय, काही गोष्टी घडत नाहीयेत. But if you say, पण जर तू म्हटलास, yes, I struck once, हो मी एकदा हातोडी मारली, God will bless you. तर देव तुला आशीर्वाद देईल. Maybe you have not hit the hammer many times, कदाचित अनेक वेळा तू हातोडी मारली नसेल, but you have started. पण तू सुरुवात केली आहेस. You are there. तू आहेस, You are helping तू someone. असतोस, तू मदत करतोस. You are entitled for the blessings from God. आता मग तुला आशीर्वाद मिळणारच. You are entitled for the blessings देवाकडनं from God. आशीर्वाद मिळायला You are entitled for the healing तू from पात्र God. आहेस. देवाकडनं आरोग्य मिळवायला तू He's पात्र going to आहेस. touch you. देव तुला स्पर्श He's going to heal करेल. you. देव तुला आरोग्य देईल. Are you ready? तयार आहे? I'm going to pray for you मी right now. तुमच्यासाठी आता प्रार्थना करणार आहे. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो. These are the people. हे सर्व लोक आहेत, They are like Noah's sons. हे नोहाच्या मुलांसारखे आहेत. As the sons of Noah helped Noah, जसं नोहाच्या मुलांनी नोहाला मदत केली, even these people have helped me हे सर्व लोक मला मदत करतायत to build this church. हे चर्च बांधायला. Some have hammer, काहींकडे हतोडी आहे, some have nails, काहींकडे खिळे आहेत, some have planks, काहींकडे फळ्या आहेत, but they are there पण ते आहेत around the ark, त्या तारूच्या सभोवताली ते आहेत. encouraging us, आम्हाला प्रोत्साहन helping देतात, us. आम्हाला मदत करतायत, praying for us, आमच्यासाठी प्रार्थना करतायत, lifting our hands like Aaron and Hur. आमचे हात वर ठेवतात. अरोन आणि So हूरने you मदत touch केली them. तशी, म्हणून तू त्यांना स्पर्श कर. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command you. मी आज्ञा करतो In the name of Jesus. येशूच्या नावात. Bring that lady. जवळ आणा तिला पास्टरांच्या इकडे. Leave in Jesus' name. येशूच्या नावात सोड. Every sickness, leave in Jesus' name. प्रत्येक आजार येशूच्या नावात In जाऊ the दे. name of Jesus. येशूच्या नावात Bring her on top. I think this वर आणा. is हे the same उपरले. lady. Leave in Jesus' name. येशूच्या नावात सोड. Leave in Jesus' name. Bring सोड that lady येशूच्या on. नावात. Those who need prayer, bring them here. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे त्यांना वर आणा. हे You साईड devil कर. which is attacking them, जो सैतान त्यांच्यावर हल्ला I करतोय, command you in the name of Jesus. येशूच्या नावात मी आज्ञा करतो. Leave. सोड. Leave their bodies in सोड Jesus' name. त्यांचं शरीर येशूच्या नावात. Leave their souls in Jesus' name. सोड त्यांचे जीव येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या Leave नावात. their lives in Jesus' name. सोड त्यांची जीवन येशूच्या Leave their नावात. bodies in Jesus' सोड name. त्यांचं शरीर येशूच्या नावात. Leave their families in Jesus' सोड name. त्यांच्या फॅमिलीला येशूच्या नावात. Jesus, Lord, touch in the name of Jesus. येशूच्या Be नावात. free, be healed in the name of Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. Oh, Thank you, hallelujah. Father. Oh, Touch her hallelujah. and heal her, oh Master. Oh, thank you, Deliver Lord. her in Jesus' name. Oh, thank you, In Jesus' Jesus. name. Bring her. Thank you, Lord. In the name of Jesus. In the name of Jesus. Be free. Be free. In Jesus' name. The word is gone. Thank you, Jesus. Touch her life. Leave in the name of Jesus. Every spirit of fear, leave, 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 leave in Jesus' name. Peace, 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 peace. Hallelujah. Rabba karaba shanta rabba sakaraba baba. Touch your life, oh Lord God. Let your deliverance come in Jesus' name. Hallelujah. Let your deliverance come in Jesus' name. Rabba karaba shanta. Thank you, Jesus. Makaraba baba Every baba. fits I leave, Nara I command to karaba. leave. Leave Ora baba in Jesus' baba name. karaba santa rabba karaba shakaraba
Touch your eyes, oh Raba Father. baba karaba sandara karaba shakara baba baba. Raba baba Touch her in karaba Jesus' sandara name. karaba shakara. Be free in Jesus' Raba baba name. karaba. Be free in Karaba Jesus' baba karaba name. sandara. Be free in Jesus' name. Ora baba karaba Be free in shanta Jesus' karaba name. sandara. Be free in the name of Raba Jesus. karaba shanta maha. Be free in the name of Jesus. Be free in the name of Jesus. Raba karaba shanta. In the name of Jesus. Raba karaba shakara. In the name of Jesus. Mandarandara karaba siraba sandara. Be free in the Ori name of baba Jesus. karaba shiraba sandara baba karaba. Be free in the name of Jesus. Raba baba baba. Holy, healed. holy, holy are you, In the Lord. name of Jesus. Yes, touch. Holy, Touch your holy, life in holy are Jesus' you, name. Lord. Holy, holy, holy are you, Touch. Lord. Touch her life. Be healed. In the name of Jesus. In the name of Jesus. Yeah. Believe. विश्वास ठेवा, विश्वास Touch your ठेवा. life. Be free in the name of Jesus खराबा Christ of Nazareth. रबा खराबा शंता. Be free in the name of Jesus Christ of Nazareth. Touch your life. Yes. Thank you. अंदरा रबा Touch your खराबा. life, oh Father. Be ओरी healed. बाबा बा खराबा In Jesus' शंता रबा name. खराबा In Jesus' शंता रबा name. बाबा बाबा बाबा. Touch. रिबी 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 बाबा. Be healed in the name of Jesus. रंदलो खुरुबा शकरा बाबा Be बाबा free बाबा. in the name of Jesus Christ of वंदरंदरो Nazareth. खुरुबा सारबा संतो मकंदरा मन. Father, I pray for all of them. देव बापा मी Okay, सर्वांसाठी प्रार्थना करतो प्रभू. bring her, bring her. रबा खराबा संतो Lord Jesus. मकलाबा शांता मकलाबा बाबा बाबा. Touch your life नमंदरो Be free. खराबा सीरबा संता मांगो. in Jesus' name. दिविरबा ममा In कोरोमा Jesus' सीरबा संत रुंदरो करो बाबा बाबा बाबा. Father, I pray for all these देव people. बाप्पा या सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करतो. Lord, प्रभू they have come here. ते इथे आलेले आहेत They are around the ark. आणि ते या तारूच्या सभोवताली आहेत And everybody around the ark आणि सगळेजण जे तारूच्या सभोवताली आहेत has to be blessed, त्यांना आशीर्वाद मिळायलाच हवा. has to be healed. त्यांना आरोग्य मिळायलाच हवं. Whatever their prayer requests are, ज्या काही त्यांच्या प्रार्थनेच्या विनंत्या आहेत, answer them this morning. आज सकाळी त्यांना उत्तर दे. Heal them this morning. आज सकाळी त्यांना आरोग्य दे. Deliver them this आज morning. सकाळी त्यांना सुटका दे. Let the peace of God देवाची शांती grip their hearts this त्यांच्या morning. हृदयांना आज जखडू दे. Fulfill their hearts' त्यांच्या desires मनोकामना पूर्ण कर and satisfy आणि them. त्यांना समाधानी तृप्त In कर. Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.